येस, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आवाज येतोय माझा व्यवस्थित? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा सांगा. आवाज येतोय माझा? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? येस, ठीक आहे. सुरू करायचं आहे का? जॉईन होत आहेत अजून बरेच लोक. ठीक आहे, 1-2 मिनटं वेट करूया. 9:05 सुरू करू बरोबर. ठीक आहे, स्टार्ट करूया. येस, केस स्टडीवाला. आता मी कन्सिडर करतो की बेसिक काही माहिती नाही आणि तिथपासून सुरुवात करतो की केस स्टडी म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला करायचं का आहे, एक्सपेक्टेड का आहे आपल्या बाजूने, आणि त्याला टॅकल कसं करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे, आधी सेशन्स झालेले आहेत, बट स्टील सुरुवातीपासूनच कन्सिडर करतो की सुरुवातीपासूनच काही गोष्टी सांगायच्या आहेत. आता केस स्टडी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर बघा तुम्ही थिअरीवाला जो पार्ट रीड करताय, इथिक्सचा जो पहिला आपला पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये थिअरी जी काही रीड करताय तुम्ही, तर त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. इथं तुम्हाला सिच्युएशन दिली जाणार आहे. तुमच्यासमोर एक कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन त्याच्यामध्ये तिथं नमूद केली जाणार आहे. कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन तुमच्यासमोर तिथं नमूद केली जाणार आहे, तर तुम्हाला त्या कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशनमध्ये सोल्युशन द्यायचं आहे. आता या केस स्टडीच्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली असतात काय काय मुद्दे ते पहिल्यांदा समजून घ्या. ठीक आहे, पहिल्यांदा एक्झॅक्टली त्याची डिमांड काय आहे, की तुम्हाला सांगितलेलं काय आहे आणि त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड काय आहे. राज्यसेवेच्या बाबतीमध्ये पहिली जी मेन्स झालेली आहे, तिथले जर केस स्टडी आपण बघितल्या तर त्या युपीएससीपेक्षा डिफरंट राहिलेल्या आहेत. युपीएससी डायरेक्टली त्याच्यामध्ये खाली क्वेश्चन्स विचारते 3, 4, 5, की एक्झॅक्टली याच्यामध्ये इथिकल इश्यूज काय आहेत, इथिकल डायलेमास काय आहेत, तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन एक्झॅक्टली काय असेल, कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल कराल, असे क्वेश्चन्स असतात. इथं डायरेक्टली ती केस स्टडी मेन्शन केलेला आहे राज्यसेवेला, आणि त्याच्यावरून मग आपल्याला फ्रीडम दिलेला आहे की लिहा तुम्हाला जे काही. मे बी तो फर्स्ट अटेम्प्ट असल्यामुळं तशा पद्धतीने गोष्टी केल्या असतील. जसं व्हॉट डू यू नो केलेलं आहे बाकीच्या GSच्या पेपरमध्ये, तुम्हाला जे काही माहिती आहे ते लिहा.
त्या पद्धतीने माझं तसं ऑब्झर्वेशन आहे की त्या पद्धतीने पहिला अटेम्प्ट असल्यामुळे त्यांनी खाली क्वेश्चन्स स्पेसिफिक दिलेले नाहीत, इन जनरल तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. बट पुढं तसे असतीलच का नाही याच्याबद्दल मला शंका आहे. प्रॉपर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्सच दिले जातील असं मला वाटतं येणाऱ्या मेन्सला. ठीक आहे, की एक्झॅक्टली तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन काय असेल, इथिकल इश्यूज, इथिकल डायलेमा काय असेल त्या पद्धतीने. मग पहिली गोष्ट याच्यामध्ये काय असती की डिमांड एक्झॅक्टली काय आहे केस स्टडीची. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला काय दिलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसिफिक काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की सिच्युएशन एक्झॅक्टली काय आहे, तुम्ही कोणत्या पोझिशन्सला आहात, तुमच्यासमोर चॅलेंजेस काय आहेत, तुमच्यासमोर कॉन्फ्लिक्ट काय आहेत, ते इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. किंवा खाली मग डायरेक्टली क्वेश्चन दिलेला असतो की बाबा हा पार्ट आहे आणि हा तुम्हाला ॲड्रेस करायचा, तर लिहायला सुरू करा. राईट, त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शनवाला एक पार्ट असतो. आणि त्याच्यानंतर मग पार्ट येतो तो आहे तो स्ट्रॅटेजीवाला, की म्हणजे मग एक्झॅक्टली तुमचं स्ट्रक्चर कसं असेल, तुम्ही रिस्पॉन्स कसा देणार आहात त्याच्यामध्ये. राईट, मग याच्यामध्ये डिमांडमध्ये मुद्दा काय असतो एक्झॅक्टली, ही जी डिमांडवाली जी गोष्ट आहे याच्यामध्ये काय असतं, तर तुम्हाला कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन तिथे दिलेली असते की काहीतरी कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन आहे, काहीतरी परिस्थिती तुमच्यासमोर तिथं मांडलेली आहे आणि या कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशनमध्ये तुम्ही सोल्युशन काय देतात, तुम्ही त्याच्यावरती रिझोल्युशन काय देणार आहात ते तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड असतं की तुम्ही त्याच्यामध्ये सांगाल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम्स दिलेले असतात, कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन असते, प्रॉब्लेम दिलेले असतात. आणि मग या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचा रोल एक्झॅक्टली काय असणार आहे. ठीक आहे, तुम्ही एकतर मग ते प्रायव्हेट असेल किंवा ती पब्लिक स्पेअरमधली असेल. प्रायव्हेट कंपनीमधले काहीतरी CEO डायरेक्टर काहीतरी रोल देतील. पब्लिक स्पेअरच्या बाबतीमध्ये, पब्लिक सेक्टरच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर तुम्हाला डायरेक्टली काहीतरी अधिकारपद त्याच्यामध्ये देतील. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही एक स्ट्रक्चर्ड रिस्पॉन्स त्याला कसं देताय, या गोष्टीला एक स्ट्रक्चर्ड रिस्पॉन्स कसा देताय ते बघितलं जात असतं. स्ट्रक्चर्ड रिस्पॉन्स म्हणजे काय असतं, तर तुमचा असा रिस्पॉन्स तो असणार आहे जो लॉ आणि इथिक्सला बॅलन्स करणार आहे, जो लॉ आणि इथिक्सला बॅलन्स करणार आहे. ठीक आहे, हा तुमचा स्ट्रक्चर्ड रिस्पॉन्स त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड असतो. तुमच्याकडे अधिकार दिलेला आहे, तुमच्याकडे अधिकार पद दिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि तुमचा स्ट्रक्चर्ड रिस्पॉन्स काय असायला पाहिजे. म्हणजे तिथं असं नाही की तनकली काहीतरी घेऊन टाकलं डिसिजन काहीतरी, तशा गोष्टी इथं करून चालणार नाहीत आणि प्रत्यक्षात पण तशा अपेक्षित नसतात. इथिक्स हा सब्जेक्ट आणलायच त्याच्यासाठी, किंवा तू डिसिजन घेताना या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत, त्या या व्हॅल्यूजवरती बेस्ट कन्सिडर केल्या पाहिजेत. ऑप्शन्स जे काय अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये बेस्ट सुटेबल ऑप्शन कोणता आहे, आणि तो ऑन व्हॉट ग्राउंड्स, ऑन व्हॉट इथिकल ग्राउंड्स. लॉ पण बॅलन्स करायचा आहे, इथिकल त्याची साईड पण बॅलन्स करायची आहे. ठीक आहे, म्हणजे ही केस स्टडी म्हणजे एक्झॅक्टली काय असते, तर आपली सायकोमेट्रिक आणि फिलॉसॉफिकल एक टेस्ट याला आपण म्हणू शकतो. ही जी केस स्टडी आहे तर ही आपली याच्यावरून काय कन्सिडर करू शकतो की एक सायकोमेट्रिक आणि फिलॉसॉफिकल आपली टेस्ट आहे. ठीक आहे, हा बेसिकवाला पार्ट तुम्हाला समजला असेल असं कन्सिडर करतो की केस स्टडीमध्ये आपल्याला काय आहे, कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन दिली जाईल, त्याच्यामध्ये आपल्याला प्लेस केलं जाईल आणि आपल्याकडून एक्सपेक्टेड काय आहे, डिमांड काय आहे आपल्याकडून, तर एक स्ट्रक्चर्ड रिस्पॉन्स आपण दिला पाहिजे, बॅलन्स करायला पाहिजे लॉला आणि इथिक्सला. फक्त उत्तर प्लेन लिहायचं नाही आपल्याला की मी या पद्धतीने त्या भूमिकेमध्ये कोर्स ऑफ ॲक्शन ठेवेल म्हणून, बट ऑन व्हॉट बेसिस, ऑन व्हॉट इथिकल ग्राउंड्स ते त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन करायला लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला प्री कंडिशन काय आहे, तर थेरी पार्ट तुमचा चांगला असायला पाहिजे. थेरी पार्टमध्ये तुमच्याकडे व्हॅल्यूजची एक लिस्ट असायला पाहिजे, तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्या व्हॅल्यूचं मिनिंग काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे. बरेच जे 1 इयरचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना डेली ॲक्टिव्हिटी ही त्यासाठीच सांगितलेली आहे की तुम्हाला डेली बेसिसवरती कीवर्ड डिकोड करायचा आहे, व्हॅल्यूची लिस्ट तुम्हाला रेडी करायची आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, आणि त्याला एक्झाम्पल कलेक्ट करून ठेवायला सांगितले. ते कशासाठी, तर ते याच गोष्टीसाठी, कारण तुम्हाला ते तिथे युटिलाइज करता आलं पाहिजे. युटिलाइज कधी करता येणार आहे, जिथे ज्यावेळी तुम्हाला ते माहिती आहे चांगलं की त्याचा मिनिंग काय आहे, तुम्हाला त्याचं एक्झाम्पल पण माहिती आहे, त्यावेळी तुम्ही त्याला प्रॉपरली युटिलाइज करू शकणार आहे आणि तर मार्क येणार आहेत. इथिक्सच्या पेपरला मार्क काय येत नाही, कारण त्याच्यामध्ये इथिक्स येत नाही. GS सारखा आन्सर बनून जातं की येस हा ही सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशनमध्ये मी या पद्धतीने कोर्स ऑफ ॲक्शन ठेवेल, पण त्याचा काही उपयोग नाही. तुला ते विचारलेलंच नाही. तुला काय विचारलेलं आहे, तुला विचारलेलं आहे की इथिकल आणि लॉ पॉईंट या दोन्हीला कसं बॅलन्स करणार आहे आणि त्या बेसिसवरती काय डिसिजन घेणार आहे ते सांगा. मग कंपॅशन म्हणजे करुणा कोणत्या केस स्टडीमध्ये कुठं दाखवणार, कोणत्या पॉईंटला दाखवणार, की इथं कंपॅशनेट गव्हर्नन्स किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचा एक अँगल मला तिथं दाखवायचा आहे. राईट, इथं कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचा अँगल मला दाखवायचा आहे. त्या केस स्टडीमध्ये या पॉईंटला कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीला मी व्हॅल्यू देईन, त्या केस स्टडीमध्ये या पॉईंटला मी फंडामेंटल राईट्सला व्हॅल्यू देऊन त्याच्या बेसिसवरती माझी ॲक्शन सांगेन की येस दिस विल बी माय ॲक्शन. तर त्याला इथिक्सचा आन्सर कन्सिडर केलं जातं, नाहीतर ते GSचा आन्सर आहे टोटली आणि त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून इथिक्सच्या पेपरला मार्क्स येत नाहीत. प्रॉब्लेम तिथं आहे सगळ्यात.
ठीक आहे. त्यामुळे इथिक्सच्या पेपरमध्ये आपल्याला इथिक्स लिहायचं हे डोक्यात ठेवा. कोर्स ऑफ ॲक्शन विचारले, हा पार्ट कुठं तुम्हाला आयडेंटिकल वाटत असेल, सीसॅटच्या पेपरमध्ये डिसिजन मेकिंग जास्त, तिथं फक्त टिक करायचं की मी हे करेन, पण त्याच्या मागचं लॉजिक काय आहे, त्याच्या मागं इथिक्स काय आहे, की कोणत्या बेसिसवरती करणार आहे या गोष्टी, ते याच्यामध्ये लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हा बेसिकवाला पार्ट लक्षात आला की करायचं काय एक्झॅक्टली इथिक्सच्या पेपरमध्ये. केस स्टडीच्या बाबतीमध्ये, केस स्टडीच्या बाबतीत करायचं काय ते लक्षात आलं, बेसिकवाला पार्ट. मग आता एक केस स्टडीच्या बाबतीमध्ये आपल्यासमोर पार्ट्स काय काय असतात, केस स्टडी आपल्याला ज्यावेळी लिहायची आहे त्यावेळी पार्ट्स आपल्यासमोर काय काय असतात. राईट, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यामुळं ती गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्याकडे व्हॅल्यूची लिस्ट रेडी पाहिजे, तुमच्याकडे कीवर्डची लिस्ट रेडी पाहिजे, तुमच्याकडे एक्झाम्पल्स रेडी पाहिजेत, तर तुम्हाला ते इथिक्सचा पेपर बनवता येईल, त्याला तुमचं इथिक्सचा आन्सर त्याला बनवता येणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा काय असतो, जसं आपण जीएसचं उत्तर लिहितो पहिल्यांदा, तसं आपल्याला याच्यामध्ये इंट्रोडक्शन लिहायची असते. केस स्टडी आपल्याला दिलेली आहे तर त्याची इंट्रोडक्शन लिहायची असते. प्रॉब्लेम इथपासून सुरू होतो आपला, की इंट्रो काय करायचे आहे एक्झॅक्टली केस स्टडीच्या बाबतीमध्ये. तुम्हाला वेगवेगळे टाईप सांगून देतो की इंट्रो तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर तुम्ही काय करू शकता, कोट यूज करू शकता. पण कोटच्या बाबतीमध्ये मुद्दा काय होतो, की अगेन तीच गोष्ट, की जास्त रीडिंग नसतं, किंवा तो जरी माहीत असेल तरी काही स्पेसिफिक कोट्स माहीत असतात आणि त्या सगळीकडे वापरू शकत नाही, त्या सगळीकडे वापरू शकत नाही. पण कोटने तुम्ही सॉल्व करू शकता, डायरेक्टली त्याच्याशी रिलेटेड कोट तुम्ही तिथं मेन्शन करू शकता. ठीक आहे. कसं, त्याचं एक्झाम्पल पुढं नंतर दाखवतो. पहिला टाईप आहे तुमच्याकडं, की तुम्ही कोट लिहू शकता त्या केस स्टडीमध्ये, जो काही क्रक्स आहे त्या क्रक्सशी रिलेटेड तुम्ही त्याच्यामध्ये कोट लिहू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इनजस्टिसशी संबंधित काहीतरी आहे, की बाबा एक स्पेसिफिक सेक्शन आहे त्यांच्या बाबतीमध्ये अन्याय होतो, तर इनजस्टिसला घेऊन तुम्ही आंबेडकरांची कोट तिथं टाकू शकता. त्यांचं म्हणणं काय होतं, जस्टिस म्हणजे काय, इनजस्टिस म्हणजे काय, इतर कोणते तुम्हाला फिलॉसॉफर थिंकर माहीत असतील त्या कीवर्डला घेऊन, कन्सेप्टला घेऊन त्यांची कोट डायरेक्टली तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे. पहिला टाईप लक्षात ठेवा, तुम्ही स्टार्ट कशाने या पद्धतीने करू शकता. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही काय मेन्शन करू शकता, सेकंड तुमच्यासमोर ऑप्शन काय आहे, तर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल अँगल त्याच्यामध्ये देऊ शकता. कॉन्स्टिट्यूशनल अँगल म्हणजे काय, तर याच्यामध्ये मग तुम्ही आर्टिकल रिलेट करू शकता. एक केस स्टडी बघणार आहे आपण राज्यसेवेची, आर्टिकल डायरेक्टली मेन्शन करू शकता. फ्रीडम ऑफ स्पीच, एक्सप्रेशन असेल, बाकी आर्टिकल्स असतील. ठीक आहे. मला एक जस्ट मी काल परत एकदा गोथ्रू करत होतो पेपर, की हे सेशन घ्यायचं आहे म्हणून एक केस स्टडी पहिली बघितली, तिथं लगेच इमिडिएटली मला एक आर्टिकल सुचून गेलं, कारण माझ्या डोक्यात आयडिया आहे, मला माहिती आहे की यातलं काय अप्लाय करायचं आहे, मला तिथं काय अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. जजमेंट सुप्रीम कोर्टचं डायरेक्टली एखादं तिथं मेन्शन करू शकता, त्याच्याशी रिलेटेड असलेलं त्यांनी सुरुवात करू शकता. हा कॉन्स्टिट्यूशन अँगल पण तुम्ही तिथं निश्चितपणे मेन्शन करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे, की तुम्ही इथिकल मॅपिंग करू शकता. आता इथिकल मॅपिंग म्हणजे काय ते पण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. डायरेक्टली इथिकल मॅपिंग म्हणजे इंट्रो फिंट्रो तसलं काही नाही, पॅराग्राफ हीच इंट्रो आहे तुमचे, ते कसं करायचं ते पण तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्लेन तुम्ही कॉन्टेक्स्ट त्याचा मेन्शन करू शकता, की बाबा ती एक्झॅक्टली केस स्टडी काय आहे, कशाबद्दलचा आहे. हा मॅक्सिमम यूज केला जाणारा तो मार्ग आहे, मॅक्सिमम यूज केली जाणारी ती मेथड आहे, बट स्टील मी त्याला शेवटी टाकलेला आहे, कारण तो लास्टला ऑप्शन ठेवायचा आहे. काहीच नाही जमलं तर हे तरी जमतं आपल्याला, की केस स्टडी एक्झॅक्टली काय आहे ते शॉर्टमध्ये परत तिचं लिहायचं आहे. राईट, केस स्टडी एक्झॅक्टली काय आहे ते शॉर्टमध्ये लिहायचं आहे. हे तर सोपं आहे, हे सोपं आहे, हे तर जमेल सगळ्यांना. कॉन्टेक्स्ट एक्झॅक्टली काय आहे, क्रक्स काय आहे त्या केस स्टडीचं, तो लिहायचा आहे शॉर्टमध्ये, की दिस केस स्टडी इज अबाउट जे काय असेल ते. वरील केस स्टडी ही या संदर्भातली आहे आणि याच्यामध्ये या पद्धतीने नैतिक दुविधा, इथिकल डायलेमा त्याच्यामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. 2-3 ओळीमध्ये कॉन्टेक्स्ट लिहून टाकला. बरोबर, हा सोपावाला पार्ट आहे सगळ्यात, हा तर जमेल सगळ्यांना, हा जमत असेल सगळ्यांना, याच पद्धतीने करत असाल मॅक्सिमम लोक. राईट, याला मी लास्टला टाकलेला आहे मुद्दाम, कारण तो मॅक्सिमम यूज केला जाणारा तो मार्ग आहे, म्हणून आपल्याला तो सगळ्यात शेवटी ठेवायचा आहे. वेगळे पण आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. क्लिअर आहे, एवढे पार्ट्स क्लिअर आले. आता त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगतो की याला वापरायचं कसं आहे. ठीक आहे, याला वापरायचं कसं आहे ते सांगतो. हे तर मॅक्सिमम तुमच्याकडून वापरलं गेलं असेल. कोटच्या बाबतीमध्ये सांगितलं तुम्हाला, गांधींची कोट यूज करू शकता, आंबेडकरांची कोट यूज करू शकता, बाकी काही फिलॉसॉफर तुम्हाला माहीत असतील तर त्यांच्या कोट्स तुम्ही यूज करू शकता. त्या कीवर्डशी रिलेटेड असेल तर आणि तरच. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही लिंकेजेस असेल तर तिथं मेन्शन करायचं आहे. कॉन्स्टिट्यूशनल अँगलमध्ये काय, की डायरेक्ट आर्टिकल, फंडामेंटल राईट्स वगैरे तुम्ही डायरेक्टली मेन्शन करू शकता. जजमेंट एखादं सुप्रीम कोर्टचं त्या मुद्द्याशी संबंधित असलेलं ते मेन्शन करू शकता. इथिकल मॅपिंग म्हणजे काय असतं ते तुम्हाला सांगून देतो. इथिकल मॅपिंग म्हणजे तुम्ही काय करायचं, की डायरेक्टली चार्ट काढायचा आहे. इंट्रोडक्शन, कॉन्टेक्स्ट वगैरे काही नाही, हीच तुमची इंट्रोडक्शन आहे. इथिकल मॅपिंग म्हणजे काय, तर तुम्ही एक चार्ट त्याच्यामध्ये
काढायचा असतो इथिकल मॅपिंगच्या मध्ये. त्याच्यामध्ये काय करायचं असतं तर असे कॉलम तिथं ड्रॉ करायचे असतात. ठीक आहे, पहिलं त्याच्यामध्ये असतं सब्जेक्ट मॅटर, म्हणजे एक्झॅक्टली कॉन्टेक्स्ट काय आहे ते तुम्ही शॉर्टमध्ये लिहायचं एका लाईनमध्ये. इथं सब्जेक्ट मॅटर, आता त्याला मराठीमध्ये काय म्हणतात ठीक आहे मला माहित नाही, मी जी शिकलेली इथिक्स ते तुम्हाला शिकवतोय. ठीक आहे, सब्जेक्ट मॅटर म्हणजे तुम्ही त्याला संदर्भ म्हणू शकता. ठीक आहे, कॉन्टेक्स्ट काय आहे, संदर्भ काय आहे या केस स्टडीचं ते वन लाईनमध्ये तिथं नमूद करून टाकलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये फॅक्ट्स कोणत्या इन्व्हॉल्व आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये तथ्य कोणती आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स कोणते इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यामध्ये भागधारक, बरोबर भागधारकच म्हणतात ना, भागधारक कोणते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, आणि व्हॅल्यूज कोणत्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. हे झालं तुमचं इथिकल मॅपिंग, हीच झाली तुमची इंट्रोडक्शन. ही गोष्ट करू शकता, ही एकदम बेस्ट तुमची इंट्रोडक्शन होऊ शकते. या पद्धतीने डायरेक्टली तुम्ही चार्ट काढू शकता. हीच झाली तुमची इंट्रोडक्शन. बाकी काही मेन्शन करायचं गरज नाही, काहीच मेन्शन करायचं गरज नाही, पॅराग्राफ नाही, काय नाही, काय नाही, डायरेक्टली चार्ट काढायचा. या पद्धतीने इथिकल मॅपिंग म्हणतात याला, याला काय म्हणतात इथिकल मॅपिंग. ठीक आहे, सब्जेक्ट मॅटर म्हणजे संदर्भ लिहिला आहे तुम्ही कॉन्टेक्स्ट शॉर्टमध्ये, त्याच्यानंतर फॅक्ट तथ्य लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही असतील ते, त्याच्यानंतर स्टेक होल्डर्स भागधारक त्याच्यामध्ये कोणकोणते इन्व्हॉल्व आहेत, आणि व्हॅल्यूज कोणकोणत्या इन्व्हॉल्ड आहेत ते लिहू शकता. याच्यामध्ये आणखी ॲडिशन कशाची करू शकता, इथिकल डायलेमाची करू शकता. इथिकल डायलेमाज कोणकोणते इन्व्हॉल्व आहेत ते पण मेन्शन करू शकता. लक्षात आले, हा लक्षात आलाय पार्ट तुम्हाला. इथिकल मॅपिंग म्हणजे काय, इथिकल मॅपिंग म्हणजे लक्षात आलं की मेथड मॅक्सिमम यूज करायचा प्रयत्न करा, कारण खूप रेअर मला माहीत होतं का इथिकल मॅपिंग या पद्धतीने करायचं असतं, म्हणजे मला अंदाज घेण्यासाठी मी विचारतोय, माहीत होतं का की अशा पद्धतीने काही इथिकल मॅपिंग असतं तिथं म्हणून, इथिकल मॅपिंग असतं असं काही माहीत होतं का तिथं तुम्हाला. माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, बट माहीत नसेल तर मी कशासाठी म्हणतोय की मला माहीत असायला पाहिजे की तुम्ही कुठपर्यंत एक्झॅक्टली पोहोचलेला आहात. इंट्रोमध्ये स्टोरी का लिहायची, कोणती स्टोरी लिहिणार तुम्ही इंट्रोमध्ये. हां, जर मॅक्सिमम लोकांचं उत्तर जर नो असेल तर तुम्ही मॅक्सिमम मग हीच मेथड तिथे यूज करायला पाहिजे, आणि फार काय अवघड नाही आहे ना, फार काय अवघड नाही आहे, कारण मी या पद्धतीने खूप कमी लोक करणार आहेत त्या ठिकाणी. मी तुम्हाला टॉपर्सच्या कॉपीज पण दाखवणार आहे, काही तुम्हाला मी टॉपर्सच्या कॉपीज पण दाखवणार आहे. इथिकल मॅपिंग म्हणजे काय, तर इथिकल मॅपिंग डायरेक्टली वरती तुम्ही लिहू शकता. सब्जेक्ट मॅटर म्हणजे काय, तर कॉन्टेक्स्ट आहे इथं, म्हणजे ती केस स्टडी काय आहे ती शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू शकता, एकदम शॉर्टमध्ये वन लाईनमध्ये, की दिस केस स्टडी इन्व्हॉल्व्स डॅश डॅश. ठीक आहे, वन लाईनमध्ये फॅक्ट्स त्याच्यातले तथ्य नमूद करू शकता, त्याच्यानंतर स्टेक होल्डर्स त्याच्यातले भागधारक नमूद करू शकता, त्याच्यानंतर व्हॅल्यूज कोणत्या इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये ते नमूद करू शकता, आणि डायलेमाज कोणते आहेत एकदम शॉर्टमध्ये इथं करायचं आहे, एक 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 लाईनमध्ये. याला म्हणतात इथिकल मॅपिंग. ही झाली तुमची इंट्रोडक्शन. बाकी हे करत असाल तर बाकी काहीच करू नका, स्टोरी समरी काही काही करू नका, याच्यातच सगळं ॲड करताय ना तुम्ही, याच्यामध्येच सगळं ॲड करताय. हा झाला तिसरा टाईप तुमचा इंट्रोडक्शन करायचा. आणि चौथा टाईप जो आहे तो मग कॉन्टेक्स्ट, एक्झॅक्टली केस स्टडी कशाबद्दल आहे ते एक 3 ते 4 ओळींमध्ये लिहिणं, की दिस केस स्टडी इन्व्हॉल्व्स दीज इथिकल व्हॅल्यूज, हे इथिकल डायलेमाज आहेत, आणि ही सिच्युएशन आहे. 3-4 ओळीमध्ये ते कॉन्टेक्स्ट तुम्ही तिथं मेन्शन करून टाकला. सगळ्यात कॉमनली यूज केली जाणारी ती मेथड आहे 4 नंबरची, त्यामुळे त्याला सगळ्यात शेवटी ठेवायचं आहे. आपल्याला वेगळे पण दाखवायचं आहे, वेगळे पण दाखवून आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत, त्यामुळे ती मेथड सगळ्यात शेवटी ठेवायची आहे. ती मेथड सगळ्यात शेवटी ठेवायची. समजले इथिकल मॅपिंग काय आहे, इथिकल मॅपिंग काय आहे समजले, हे टाईप समजले तुम्हाला सगळे. या 3-4 प्रकारे तुम्ही याची सुरुवात करू शकता, तुमच्या केस स्टडीची सुरुवात या 3-4 प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे. क्लिअर आहे का, समजलंय का, इथिकल मॅपिंग वाला पार्ट समजलाय का. येस, ठीक आहे. इथिकल मॅपिंगमध्ये स्टार्टिंगचे पॉईंट, सब्जेक्ट मॅटर म्हणजे कॉन्टेक्स्ट, सोप्या भाषेमध्ये संदर्भ म्हणजे ती केस स्टडी काय आहे त्याचा कोर क्रक्स लिहायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये. फॅक्ट्स म्हणजे तथ्य लिहायचे, तथ्य माहिती आहेत ना, त्यातले फॅक्ट्स एक्झॅक्टली काय आहेत. स्टेक होल्डर म्हणजे भागधारक त्याच्यामध्ये कोणकोणते इन्व्हॉल्ड आहेत. व्हॅल्यूज म्हणजे मूल्य कोणकोणती इन्व्हॉल्व आहेत. आणि डायलेमाज म्हणजे नैतिक दुविधा ज्याला तुम्ही म्हणता मराठीमध्ये, तर त्या कोणत्या आहेत ते त्याच्यामध्ये लिहायचं. हे इथिकल मॅपिंग झालं. हा चार्ट तुम्हाला काढायचा आहे तिथं.
बघूया कॉन्टेक्स्ट म्हणजे ते लिस्ट यूज केलं जाणार आहे, तर ते बघूया. त्याच्यातले तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने. सगळे तुम्हाला उत्तर सगळे तिथं मिळतील. हा पार्ट समजलाय का फक्त एकदा सांगा. याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये जायचं आपल्याला, की फॅक्ट्स काय असतात, स्टेक होल्डर काय असतात, डायलेमा, व्हॅल्यूज काय असतात, ते जायचे. हा चार्ट समजलाय का सांगा, की सुरुवात कशी करायची एक्झॅक्टली. हा चार्ट समजलाय का? मग या झाल्या इंट्रोडक्शनच्या मेथड्स. याला कसं कसं युटिलाइज करायचंय ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवून देतो. डायरेक्टली पेपर बघू, क्वेश्चन बघू आपण आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली एक्सप्लेन करून सांगतो, की याला युटिलाइज कसं, कुठं, कशा पद्धतीने करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर स्टार्ट होतो आपला मेन बॉडीवाला पार्ट. त्याच्यानंतर स्टार्ट होतो मेन बॉडीवाला. पहिल्यांदा तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगतो पूर्ण, इंट्रो, मेन बॉडी आणि कन्क्लुजन कसं करायचं आहे, आणि मग त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाऊया, की आणखी कशा पद्धतीने गोष्टी त्याच्यामध्ये करता येईल. मेन बॉडीमध्ये गेल्यानंतर तुम्ही वरती जर वेगळ्या पद्धतीने म्हणजे इथिकल मॅपिंग सोडून वेगळ्या पद्धतीने काही कोट लिहिली, कॉन्स्टिट्यूशनल अँगल तिथं टाकलेला आहे, वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर काही त्याच्यामध्ये सुरुवात केलेली असेल इथिकल मॅपिंग सोडून, डायरेक्टली मेन बॉडीला स्टेक होल्डर्स तुम्ही तिथं सुरुवातीला लिहू शकता. डायरेक्टली स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये कोणते आहेत अशी डायग्राम डायरेक्टली काढू शकता. स्टेक होल्डर्स कोणते इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टली. ठीक आहे. किंवा पेजच्या या साईडला काढू शकता. इथं स्टेक होल्डर्स लिहिलं आणि स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये कोणकोणते इन्व्हॉल्व आहेत. डायरेक्टली तुम्ही मेन बॉडीची सुरुवात या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. डायरेक्टली स्टेक होल्डर्स त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. राईट. स्टेक होल्डर्स लिहिले. त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये काय, आता राज्यसेवेचा जर पेपर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्ही काय कराल एवढंच मेन्शन केलेलं आहे. यूपीएससी काय करते, की तुमच्यासमोर व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल असा प्रश्न विचारते पहिल्यांदा. खाली जे 3, 4, 5 प्रश्न दिलेले असतात, मला असं वाटतं यावर्षी तशा पद्धतीने येईल केस स्टडी. ठीक आहे. त्यामुळे त्याच्यासाठी रेडी राहा, जे मेन्सला आहेत आता त्या स्टुडंटसाठी सांगतोय. पहिला क्वेश्चन असतो व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल. तुमच्यासमोर कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यापैकी विच ऑप्शन विल यू सिलेक्ट, विच कोर्स ऑफ ॲक्शन विल यू सिलेक्ट असं विचारलं जात असतं आणि वाय विचारलं जात असतं. ठीक आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करायला लागतं, की ऑप्शन 1 आपल्याकडे काय आहे, ऑप्शन 1 आपल्याकडे काय आहे आणि त्याच्यासमोर इथं लिहिलं ऑप्शन 1 तुमच्याकडं XYZ आहे आणि त्याचे मग मेरिट्स आणि डिमेरिट्स लगेच तिथं तुम्ही लिहायला पाहिजेत. मेरिट्स आणि डिमेरिट्स, की हा ऑप्शन जर मी सिलेक्ट केला तर त्याचे फायदे काय आहेत आणि हा ऑप्शन जर मी सिलेक्ट केला तर त्याचे डिमेरिट्स काय आहेत. या पद्धतीने तुम्ही 1, 2, 3 इकडं पॉईंट निघतील, मेरिट्स कमी निघतील, एखाद्या केसमध्ये असं होईल. ठीक आहे. डिमेरिट्स जास्त निघतील, 1, 2, 3, 4 निघतील, म्हणून हा ऑप्शन मी सिलेक्ट करणार नाही. ठीक आहे. जे अवेलेबल ऑप्शन्स आहेत ते आपल्याला तिथं लिहायचे असतात. ऑप्शन 1 आहे की या पद्धतीने मी भूमिका बजावेल. ऑप्शन 2 आहे की मग हा एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये पण मेरिट्स डिमेरिट्स लिहिले, म्हणजे त्याचे फायदे आणि तोटे लिहिले, सकारात्मक नकारात्मक लिहा किंवा फायदे तोटे लिहा. त्या पद्धतीने लिहिलं. ऑप्शन 1 लिहिला, ऑप्शन 2 लिहिला, पण त्या सगळ्या ऑप्शनमध्ये होतंय काय, तर डिमेरिट्स जास्त आहेत आणि मेरिट्स कमी आहेत, तोटे जास्त आहेत, फायदे कमी आहेत. इथिकल व्हॅल्यूज पण कमी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले आपल्याला बघायला मिळतात. तर अशा केसमध्ये मग आपला जो ऑप्शन असतो, जो आपण सिलेक्ट करणार आहे, तो शेवटी ठेवायचा असतो. ऑप्शन 3 मग तिथं तुम्ही ठेवणार आणि त्याच्यामध्ये तुमचं काय होणार आहे, तर मग हे मेरिट्स म्हणजे फायदे जास्त दिसणार आहेत आणि मग त्याच्यातले डिमेरिट्स तुमचे जे आहेत ते कमी दिसणार आहेत. राईट. त्याच्यातले मग डिमेरिट्स तुमची इथं कमी असणार आहेत, म्हणून मग तुम्ही लिहिणार की आय विल गो विथ दिस ऑप्शन. जो लास्टचा ऑप्शन आहे तुमचा, तर त्या ऑप्शनसोबत मी जाणार आहे. याची कारण ही आहेत, या फायदे आणि ह्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये बघायला मिळतात, म्हणून मी हा ऑप्शन सिलेक्ट करेल. ठीक आहे. ही झाली तुमची मेन बॉडी आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कन्क्लुजन करू शकता. कन्क्लुजनमध्ये परत अगेन तुम्ही लिहू शकता की त्याच्यामध्ये कोट एखादी लिहू शकता, कॉन्स्टिट्यूशनल अँगल परत एकदा तिथं लिहू शकता याच्यामध्ये काय आहे, किंवा त्याच्यामध्ये एखादी SOP सांगू शकता, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला म्हणलं जातं. SOP कशी आणता येईल या पार्टला विचार करताना करायचा की लॉंग टर्म इम्पॅक्ट काय असेल. ठीक आहे. लॉंग टर्म इम्पॅक्ट काय असेल आणि कोणावरती, लास्ट पर्सन जो आहे त्याच्यावरती, लास्ट माइल डिलिव्हरी जसं आपण म्हणतो तसं लास्ट पर्सन जो आहे सोसायटीमधला, तर त्याच्यावरती तुमच्या या ॲक्शनचा इम्पॅक्ट काय होईल, लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट काय असेल त्या अँगलने विचार करायचं कन्क्लूड करत असताना. शेवटी कन्क्लूड करत असताना लास्ट माइल डिलिव्हरीचा विचार करायचा आहे. एक्झाम्पल लगेच आता घेऊया. ठीक आहे. मेन बॉडीमध्ये लक्षात आलं तुम्हाला काय करायचं आहे, की माझ्यासमोर हे पर्याय आहेत आणि त्यातला मी हा पर्याय चूज करेन कारण त्याचे हे सगळे मेरिट्स आहेत. या पद्धतीने तुमची मेन बॉडी असणार आहे. पहिल्यांदा स्टेक होल्डर्स तुम्ही मेन्शन करू शकता, कोणकोणते स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, इथिकल इश्यूज काय इन्व्हॉल्व आहेत, इथिकल डायलेमाज काय आहेत आणि त्याच्यानंतर मग ऑप्शन्स माझ्यासमोर काय आहेत. या पद्धतीने तुमची मेन बॉडी असेल आणि शेवटी तुम्हाला केस स्टडी कन्क्लूड करायचे. हे स्ट्रक्चर ओव्हरऑल लक्षात आलंय का तुम्हाला. इंट्रो आपण करणार, इंट्रोमधले तुम्हाला ऑप्शन सांगितले 4. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन बॉडीवाला जो पार्ट असणार आहे, मेन बॉडीमध्ये काय करणार तुम्ही, पहिल्यांदा स्टेक होल्डर्स लिहिणार, डायग्राम काढून लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये
इथिकल व्हॅल्यूज किंवा इथिकल पहिल्यांदा इश्यूज लिहा. ठीक आहे, इथिकल इश्यूज किंवा ज्याला डायलेमा आपण म्हणतो ते कोणते आहेत, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कोणत्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या बघायला मिळतात. हे सेपरेटली लिहिलं तरी चालेल, नाही सेपरेटली लिहिलं नंतर लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन्स कोणते आहेत. ठीक आहे, 1, 2, 3 आणि थर्ड ऑप्शन तुमचा बेस्टवाला ऑप्शन असेल तोच का सिलेक्ट करणार, त्याचे मेरिट्स तिथे लिहिले आणि शेवटी त्याच्यामध्ये केलं तुम्ही कन्क्लुजन. शेवटी त्याच्यामध्ये केली केस स्टडी कन्क्लूड. या पद्धतीने हे ओव्हरऑल हाय लेवल डिझाईन तुम्हाला सांगतोय तुमच्या केस स्टडीची कशी असेल. ही लक्षात आली आहे? ओव्हरऑल हाय लेवल डिझाईन लक्षात आली का तुम्हाला? त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आणखी आपल्याला जायचं आहे. तुम्हाला फक्त स्ट्रक्चर सांगतोय की तुमचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असायला पाहिजे. क्लिअर आहे हा मुद्दा? ओव्हरऑल हाय लेवल डिझाईन लक्षात आली तुम्हाला तुमच्या केस स्टडीची? येस, हाय लेवल डिझाईन लक्षात आली. आता मग आपण जाऊया डायरेक्टली एक क्वेश्चन बघूया आणि त्या क्वेश्चनमध्ये मग आपण बघूया की कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येईल. ठीक आहे, क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करता येईल ते आपण बघूया. तर ही जी केस स्टडी इथं दिसत आहे, ठीक आहे, त्याला मी वेगळ्या पद्धतीने ओपन करतो. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे? इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे का? ठीक आहे, हा राज्यसेवेचा पेपर आहे 25चा झालेला. याच्यातली डायरेक्टली एक केस स्टडी आपण ओपन करू आणि त्याच्यामध्ये आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने आत्ता सांगितलेले मुद्दे आपल्याला तिथं इम्प्लिमेंट करता येतील. ठीक आहे, आत्ता बघितलेले मुद्दे कसे इम्प्लिमेंट करता येतील तो मुद्दा आपण डायरेक्टली त्याच्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, हाय लेवल डिझाईन समजले का ते एकदा सांगून द्या मला. येस, ठीक आहे. आता बघा ही केस स्टडी तिथं काय दिलेली आहे दिसते व्यवस्थित? व्यवस्थित दिसते का केस स्टडी? पहिलाच क्वेश्चन आहे केस स्टडीचा, त्या पेपरमधला पहिला क्वेश्चन आहे केस स्टडीचा. ठीक आहे, आय होप की दिसत असेल व्यवस्थित. काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये, तुमची नियुक्ती महाराष्ट्रातील एका संवेदनशील ग्रामीण तालुक्यात नव्याने अधिकारी म्हणून झालेली आहे. ठीक आहे, काय म्हणलेलं आहे, संवेदनशील ग्रामीण तालुक्यामध्ये. हा भाग पारंपरिक जातीय श्रेणी व्यवस्था व अधूनमधून उद्भवणाऱ्या सामाजिक तणावासाठी ओळखला जातो. राज्य सरकारने अत्यंत वंचित समुदायांसाठी खास गृहनिर्माण व उपजीविका योजना सुरू केलेली आहे. या योजनेची निष्पक्ष व कार्यक्षम अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मात्र स्थानिक नेते प्रशासनातील कर्मचाऱ्यावर दबाव टाकून अर्जांना विलंब लावणे, संसाधनाचा अपव्यय करणे, वंचित समुदायामध्ये चुकीची माहिती पसरवणे अशा प्रकारे योजनामध्ये अडथळे निर्माण करत आहेत. अशा विशेष योजनामुळे सामाजिक तणाव वाढतो असे कारण ते पुढे करतात. सार्वजनिक सेवक म्हणून तुम्ही या परिस्थितीत नैतिकता आणि मानवी संबंधाशी संबंधित मुद्द्यांचे विश्लेषण करा आणि तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळाल ते स्पष्ट करा. आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की या मुद्द्याचं विश्लेषण आधी करायला सांगितलेलं आहे. मग ते विश्लेषणच म्हणजे काय, तर मग त्याच्यामध्ये भागधारक कोणते इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यामध्ये इथिकल इश्यूज, त्याच्यामध्ये नैतिक समस्या कोणत्या इन्व्हॉल्व आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये सांगणं आणि त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे की ही परिस्थिती कशी हाताळाल. मग आपण जे बघितले की ऑप्शन 1, 2 की माझ्यासमोर ऑप्शन्स का आहेत. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये इथं मी जे हायलाईट केलेले आहेत मुद्दे त्याच्याकडे लक्ष द्या. ज्यावेळी मी काल जसं सांगितलं की केस स्टडी मी बघत होतो, माझ्या डोक्यात पहिली गोष्ट काय आली, सुप्रीम कोर्टने लेटेस्ट जजमेंट दिलेला आहे काही महिन्यांपूर्वी की लास्ट इयरचा काहीतरी जजमेंट आहे. राईट टू हाऊसिंग हा फंडामेंटल राईट त्याच्यामध्ये डिक्लेअर केलेला आहे. बरोबर, आठवतंय कोणाला? डायरेक्टली जजमेंट ते मी इथं मेन्शन करू शकतो. डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे इथं, गृहनिर्माण आणि उपजीविकेशी संबंधित ही योजना आहे. मी राईट टू हाऊसिंग, मला ते लगेच सुचलं की राईट टू हाऊसिंग हा सुप्रीम कोर्टने फंडामेंटल राईट म्हणून डिक्लेअर केलेला आहे. तो महत्त्वाचा अधिकार आहे असं सांगितलेलं आहे. मी सुरुवात करतो त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटने. कॉन्स्टिट्यूशनल अँगल दिला मी इथं, झाली इंट्रोडक्शन माझी. इंट्रोडक्शन झाली, मग त्याच्यानंतर सेपरेटली मी खाली त्याच्यामध्ये स्टेक होल्डर मेन्शन करतो. स्टेक होल्डर कोण कोण आहे, मग तिथला स्थानिक समाज असेल, तिथले स्थानिक नेते असतील, प्रशासन असेल, तालुका पातळीवरचे
तुमचे अधिकारी असतील, तो वंचित समुदाय असेल, हे सगळे झाले तुमचे स्टेक होल्डर्स, हे सगळे झाले तुमचे भागधारक, म्हणजे याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण कोण आहे, हे सगळे झाले तुमचे भागधारक, म्हणजे याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण कोण आहे. बरोबर ऐकलं होतं ना ते? राईट टू हाऊसिंग हा फंडामेंटल राईट डिक्लेअर केलेला आहे सुप्रीम कोर्टने. त्याचं जजमेंट डायरेक्टली मी मेन्शन करू शकतो, मग त्याचं इम्पॉर्टन्स मी याच्यासोबत कनेक्ट करू शकतो. त्याचे इम्पॉर्टन्स मी याच्यासोबत कनेक्ट करू शकतो. डायरेक्टली मी तो मुद्दा मेन्शन करेन तिथं सुरुवातीला. त्याच्यानंतर भागधारक मी मेन्शन करेन, मी स्टेक होल्डर्स कोण कोण आहेत ते मेन्शन करेन. त्याच्यानंतर मी नैतिक समस्या का आहेत, इथिकल इश्यूज याच्यामध्ये इन्व्हॉल्व का आहेत ते मेन्शन करेल. याच्यामध्ये इथिकल इश्यूज काय काय आहेत, इथिकल इश्यूज याच्यामध्ये काय काय आहेत ते सगळं मी याच्यामध्ये मेन्शन करेल. इथिकल इश्यूज सांगा मला याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहेत. इथिकल इश्यूज याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहेत ते सांगा. इथिकल इश्यूज, नैतिक समस्या म्हणजे पार्ट माहिती आहे ना तुम्हाला, याच्यामध्ये इथिकल इश्यूज काय काय इन्व्हॉल्व आहेत. नैतिक समस्या याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहेत. जे पॉईंट्स मी इथं हायलाईट केलेले आहेत त्याच्यावरती फोकस करा. जे पॉईंट्स मी इथं हायलाईट केलेले आहेत त्याच्यावरती फोकस करा. लवकर लवकर सांगा मला इथिकल इश्यूज तुम्हाला याच्यामध्ये काय काय दिसतात. इंट्रोडक्शनचा पार्ट लक्षात आला. एकतर मी इंट्रोडक्शन डायरेक्टली मी सुप्रीम कोर्टचं जजमेंट तिथं मेन्शन करेल, नाहीच सुचलं, नाहीच काही सुचलं तर डायरेक्टली इथिकल मॅपिंग त्याचं करून टाका. ते पण नाही सुचलं तर याचा कॉन्टेक्स्ट मेन्शन करून टाका. डायरेक्ट याचा कॉन्टेक्स्ट मेन्शन करून टाका की वरील केस स्टडी जी आहे ती एका वंचित समुदायाला नाकारल्या गेलेल्या अधिकाराशी संबंधित आहे. ठीक आहे, जो अधिकार आहे त्यांचा राईट टू हाऊसिंगवाला, या पद्धतीने कॉन्टेक्स्ट तिथं मेन्शन करू शकतो. या पद्धतीने तिथं कॉन्टेक्स्ट डायरेक्टली मेन्शन करू शकतो. राईट. इथिकल इश्यूज सांगा मला. डिस्क्रिमिनेशन बरोबर आहे, भेदभाव, भेदभाव तिथं बघायला मिळतो. इथिकल इश्यू तो आहे बरोबर. कर्तव्य विरुद्ध दबाव बरोबर आहे. अजून अकाउंटेबिलिटी, जबाबदारीचा अभाव. बरं ठीक आहे. आता याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट, मग कोणतरी कॉन्टेक्स्ट विचारलं होतं की कॉन्टेक्स्ट म्हणजे एक्झॅक्टली आहे. याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट मग आता जसं सांगितलं तसं काय करू शकता की वरील जी केस स्टडी आहे ती वंचित समुदायाला नाकारल्या गेलेल्या राईट टू हाऊसिंगच्या अधिकाराबद्दलची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कुठला मुद्दा असलेला बघायला मिळतो की सामाजिक न्याय सोशल जस्टिसचाच मुद्दा आहे ना हा, कारण अत्यंत वंचित म्हणलेला आहे. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, अत्यंत वंचित समुदायासाठी म्हणलेलं आहे. तर सोशल जस्टिसशी संबंधित, सामाजिक न्यायाशी संबंधित असलेली ही एक समस्या आहे आणि याच्यातून मग समान संधी देण्याचा जो प्रयत्न आहे तो केस स्टडीमध्ये इन्व्हॉल्व असलेला आपल्याला बघायला मिळतो. राईट. समानता प्रस्थापित करण्याचा जो मुद्दा आहे, पारंपरिक जे काही सोशल प्रेशर ग्रुप्स राहिलेले आहेत ते एका बाजूला याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले आपल्याला बघायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला ते पॉलिटिकल प्रेशर त्याच्यामध्ये असलेले बघायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला समानतेची संधी देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे इथिकल लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. इंट्रो जशी आपण GSला करतो त्या क्वेश्चनशी रिलेटेड तशीच इथं केस स्टडीशी रिलेटेड आपल्याला कॉन्टेक्स्ट इथं इंट्रो करावी लागणार आहे की सामाजिक न्याय त्याचा संबंधित मुद्दा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. केस स्टडीमध्ये मेन्शन करायचं की वंचित समुदायाशी संबंधित केस स्टडी आहे, परंतु मुद्दा कशाचा आहे तर सामाजिक न्यायाचा आहे, मुद्दा कशाचा आहे तर समान संधीचा आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय दबावाचा आहे. याशी संबंधित असलेली ही केस स्टडी आहे. हा झाला तुमचा कॉन्टेक्स्ट. म्हणजे तुम्हाला इथिकल मॅपिंग पण नाही करता आलं, कोर्ट पण नाही सुचली, कॉन्स्टिट्युशनल अँगल पण नाही सुचला, तर हा संदर्भ शॉर्टमध्ये तिथं मेन्शन करायचा, पण तो पण मग इथिक्सच्या लँग्वेजमध्ये तिथं आपल्याला एक्सप्लेन करावा लागेल. हे कॉन्टेक्स्ट लक्षात आलाय आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथिकल इश्यूज त्याच्यामध्ये लिहायला लागतील. बरोबर. स्टेक होल्डर्स लिहायला लागतील. पहिल्यांदा मेन बॉडी ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी तुम्हाला भागधारक लिहायचे आहेत. भागधारकमध्ये कोण कोण लिहिणार आहेत तुम्ही, तर मग योजनेसाठी पात्र असलेले, योजनेसाठीचे हे बेनिफिशरी ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, योजनेमध्ये पात्र असलेले ते असतील. त्याच्यानंतर तुमचं विभागातले अधिकारी असतील, तिथले स्थानिक नेते असतील, ठीक आहे. तर हे सगळे त्याच्यामध्ये झाले स्टेक होल्डर्स.
हे सगळे झाले त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स. हे सगळे स्टेक होल्डर्स आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करावे लागतील. ठीक आहे, तालुका प्रशासन असेल, ग्रामपंचायत, कारण आपल्याला काय म्हणलेलं आहे, ग्रामीण तालुक्यात म्हणलेलं आहे. मग तिथलं तालुका पातळीवरचं प्रशासन असेल ते सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ते सगळे स्टेक होल्डर्स आपल्याला त्याच्यामध्ये पहिल्यांदा मेन्शन करायला लागतील. त्याच्यानंतर ही इथिकल इश्यूज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व का आहे. ठीक आहे, मग याच्यातले नैतिकतेचे मुद्दे काय, तर सामाजिक न्याय विरुद्ध सामाजिक पूर्वग्रह असं तिथं आपण म्हणू शकतो. बरोबर, कारण इथं म्हणलेलं काय आहे, इथं म्हणलेलं आहे की हा भाग काय आहे, तर पारंपरिक जातीय श्रेणी व्यवस्था आणि सामाजिक तणावासाठी ओळखला जातो. ओके, त्याच्यासाठी ओळखला जातो. आणि याच्यामध्ये जो गट विरोध करतोय त्यांचं म्हणणं काय आहे की सामाजिक तणाव वाढतोय अशा गोष्टींमुळे. म्हणजेच काय, तर मग पूर्वग्रह आहे ना तिथं, राईट. एका बाजूला सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक पूर्वग्रहाचा मुद्दा आहे, राईट. मग तो मुद्दा तिथे त्याच्यामध्ये आपण नमूद करू शकतो. ठीक आहे, तो मुद्दा त्याच्यामध्ये नमूद करू शकतो. त्याच्यानंतर यालाच आणखी कसं पुट करू शकतो की इक्वॅलिटी वर्सेस इक्विटी असं पुट करू शकतो ना. याला दोन्हीचा मिनिंग माहिती आहे, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इक्वॅलिटी म्हणजे मग यांचं म्हणणं आहे की एका स्पेसिफिक समाजासाठी का, सगळ्यांसाठीच पाहिजेत. मग त्यांची आयडिया असते इक्वॅलिटीची. पण इक्विटी तसं नाही आहे ना. इक्विटीची डेफिनेशन तशी होत नाही. समता आणि समानता या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. बरोबर, मग ती इक्विटी वर्सेस इक्वॅलिटी ती पण गोष्ट, तो पण इथिकल इश्यू त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता निश्चितपणे. माहिती आहे ना, हा मुद्दा माहिती आहे ना. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला राजकीय दबाव जो मेन्शन केला जातोय, जो टाकला जातोय, राजकीय दबाव विरुद्ध प्रशासकीय जबाबदारी, अकाउंटेबिलिटीचा मुद्दा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटेबिलिटीचा तो मुद्दा त्या ठिकाणी नमूद करू शकतो. किंवा प्रशासकीय निष्पक्षता आपण म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही आयदर अधिकारी म्हणून कुठल्याही कम्युनिटीशी रिलेटेड असू द्या, पण तुम्हाला या केसमध्ये निष्पक्ष राहावं लागणार आहे. तुम्हाला इथं न्यूट्रल राहायला लागणार आहे. बरोबर, तर ती गोष्ट त्याच्यामध्ये तिथं नमूद करू शकतो. तो इथिकल इश्यू आपण तिथं नमूद करू शकतो. सार्वजनिक संसाधन रिसोर्सचा मुद्दा कोणी मग अशी मेन्शन केला वाटतं. बरोबर, संसाधनांचा अपव्यय एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर सार्वजनिक संसाधन आहेत, तो महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये नमूद करू शकतो. राईट, आणखी काय काय मुद्दे त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. इथं माहितीचा मुद्दा कुठेतरी नमूद केलेला होता. अर्जांना विलंब करणे, संसाधनांचा अपव्यय करणे आणि चुकीची माहिती पसरवणे, मिस इन्फॉर्मेशन वर्सेस राईट टू इन्फॉर्मेशन, तो पण मुद्दा नमूद करू शकतो. बरोबर, मिस इन्फॉर्मेशन वर्सेस राईट टू इन्फॉर्मेशन हे सगळे इथिकल इश्यूज आहेत, ते त्यांनीच मेन्शन केलेले. त्याच्यात आपल्याला फक्त ते शोधायचे, त्याच्यातून आपल्याला ते फक्त शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. मिस इन्फॉर्मेशन वर्सेस राईट टू इन्फॉर्मेशन, तो पण इथिकल इश्यू याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेच, राईट. तो पण लिहिता येईल आपल्याला. क्लिअर आहे. इथिकल इश्यूज लक्षात आले. दोन पार्ट याच्यामध्ये लक्षात आले, म्हणजे तीन पार्ट लक्षात आले. पहिल्यांदा आपण काय तर कॉन्टेक्स्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कॉन्टेक्स्ट याला काय करू शकतो, किंवा कॉन्स्टिट्युशनल अँगल इंट्रो कशा पद्धतीने करू शकतो. त्याच्यानंतर मेन बॉडी स्टार्ट केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला स्टेक होल्डर मेन्शन करायचे आहेत. त्याच्यानंतर इथिकल इश्यूज तिथं मेन्शन करायचे आहेत. तिथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे. हे दोन तीन पार्ट लक्षात आलेत का, त्या अगोदर मला सांगा. हे दोन तीन पार्ट लक्षात आलेत का, मला सांगा अगोदर. तुम्ही जे मेन्शन केले इथिकल इश्यूज वर्सेस म्हणत असाल तुम्ही, तर इथिकल डायलेमा म्हणून पण त्याला मेन्शन करू शकता. त्याला इथिकल डायलेमा म्हणून पण मेन्शन करू शकता की सोशल जस्टिस एका बाजूला आहे आणि सोशल हार्मनी एका बाजूला आहे. म्हणजेच काय, इथं काय म्हणलेलं आहे की सामाजिक तणाव वाढतो, म्हणजेच काय, सोशल हार्मनी राहत नाही, सामाजिक सलोखा राहत नाही जर ही गोष्ट तिथं केली तर. बरोबर, एका बाजूला आहे सामाजिक न्याय आणि दुसऱ्या बाजूला आहे सामाजिक सलोख्याचा मुद्दा. हा इथिकल डायलेमा आहे की मग एक्झॅक्टली प्रायोरिटी कशाला द्यायची. इथिकल डायलेमा लक्षात येतो तुम्हाला. नैतिक दुविधा म्हणजे काय, तर याला ॲक्च्युअली नैतिक दुविधा म्हणतात, की आता याच्यातली प्रायोरिटी कशाला द्यायची. तर ती गोष्ट इम्प्लिमेंट केली तर सामाजिक न्याय मिळणार आहे त्या वंचित समुदायाला, नाही म्हणजे ती, आणि ती केली इम्प्लिमेंट तर त्याच्यासोबत काय होणार आहे, तर सामाजिक सलोखा बिघडण्याची पण त्या ठिकाणी शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. मग याला खरं म्हणलं जातं इथिकल डायलेमा. की मग या कंडिशनमध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय कराल, स्वतःला त्या पोझिशनमध्ये टाकून बघायचं की मग या सिच्युएशनमध्ये एक्झॅक्टली काय करणार, याच्यामध्ये प्रायोरिटी कशाला देणार, सामाजिक सलोख्याला द्यायची की सामाजिक न्यायाला द्यायची. का याच्यामध्ये आणखी काही मधला मार्ग आहे, गोल्डन मीन ज्याला म्हणलं जातं, तो आहे का, सुचतोय का कोणाला काही गोल्डन मीन. मुद्दा लक्षात आला. हा मुद्दा हा बेसिकली काय आहे, इक्वेलिटी वर्सेस इक्विटी, सोशल हार्मनी वर्सेस सोशल जस्टिस. हे झाले तुमचे इथिकल डायलेमास त्याच्यामधले, हे झाले सामाजिक दुविधा तुमच्यातल्या. मुद्दा लक्षात येतो ना. ही केस स्टडी एक्झॅक्टली काय सांगते ते लक्षात येते का.
दुसऱ्या बाजूला आणखी मगाशी मुद्दा सांगितला होता तसा पॉलिटिकल प्रेशर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह न्यूट्रॅलिटी, तुमची निष्पक्षता. याच्यामध्ये कशाला एक्झॅक्टली तुम्ही महत्त्व देणार आहात? पॉलिटिकल प्रेशर ते घेऊन मुद्दा बाजूला ठेवून देणार की दुसऱ्या बाजूला तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह न्यूट्रॅलिटी दाखवणार आहेत, निष्पक्षता दाखवणार आहेत तुमची प्रशासकीय, राईट? ते मुद्दे त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायला लागतील की कशाला तुम्ही प्रायोरिटी देणार आहात. आणि याच्यामध्ये सगळ्यात आणखी महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे तर ही जर स्कीम जी इम्प्लिमेंट होतीये किंवा सुरू होणार आहे ती जर तुम्ही थांबवली तर काय होणार आहे तर सोशल पीस राहणार आहे, सामाजिक शांतता तिथे राहणार आहे, तणाव वाढणार नाहीये. ठीक आहे, म्हणजेच काय तर इमिडिएट तुम्हाला सोशल पीस मिळणार आहे, सामाजिक तिथं शांतता प्रस्थापित होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला कुठली गोष्ट आहे लॉंग टर्ममध्ये, ही झाली इमिडिएट गोष्ट, ही शॉर्ट टर्ममधली गोष्ट झाली, पण लॉंग टर्ममध्ये ते जर इम्प्लिमेंट केलं तर सोशल जस्टिस तुम्ही अचीव करू शकणार आहे. मग या दोन्हीत कशाला प्राधान्य द्यायचं आहे? इमिडिएट जी शांतता मिळणार आहे, प्रस्थापित होणार आहे, त्याला तुम्ही प्रायोरिटी देणार आहे की लॉंग टर्ममध्ये सोशल जस्टिस मिळणार आहे त्या कम्युनिटीला, वंचित समुदायाला, त्याला प्रायोरिटी देणार आहात? हे झाले तुमचे इथिकल डायलेमाज. इथिकल इश्यूज वेगळे, इथिकल डायलेमाज वेगळे. क्लिअर आहेत का मला सांगा? आहे इथिकल डायलेमाज तुम्हाला लक्षात आले का याच्यामध्ये? लक्षात येते त्याला डिकोड कसं करायचं आहे, या केस स्टडीला डिकोड कसं करायचं आहे? हे डिकोड कधी करू शकणार आहे ज्यावेळी हे कीवर्ड्स तुम्हाला माहिती आहेत, हे ॲज इट इज कीवर्ड्स आहेत. याची प्रॅक्टिस डेली बेसिसवरती करायला लागेल तुम्हाला, तर ते होणार आहे. ते 1-2 दिवसाचं काम नाही आहे किंवा ते पाठ करायचं पण काम नाही आहे, तुम्हाला त्याचं प्रॉपर अंडरस्टँडिंगच असायला पाहिजे. अंडरस्टँडिंग असेल तरच ते तुम्हाला पॉसिबल होणार आहे. हे कीवर्ड्स तुम्हाला आधी माहीत असायला लागतील. क्लिअर आहे इथपर्यंतचा पाठ? येस, क्लिअर आहे. नाही समजला परत सांगायचं आहे का? असं कोणी आहे का समजलेलं नाही आहे म्हणून? लवकर. याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक काय विचारलेलं आहे, आणखी याच्यामध्ये स्पेसिफिक आपल्याला याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? इथं म्हणलेलं आहे नैतिकता. मग नैतिकतेशी संबंधित तर मुद्दे सांगितले. ह्युमन इंटरफेसचा पण मुद्दा तिथं नमूद केलेला आहे. मानवी संबंधाशी संबंधित पण आपल्याला त्या ठिकाणी विश्लेषण करायला सांगितलेलं आहे. बरोबर. मग ह्युमन इंटरफेसचे मुद्दे काय? ह्युमन डिग्निटीचा मुद्दा आहे हा. अगेन परत मागाशी तो मुद्दा सुप्रीम कोर्टचं जजमेंट डिसिजन, राईट टू रेसिडेन्स ज्याला म्हणलेलं होतं, राईट टू हाऊसिंग, राईट टू रेसिडेन्स, तर तो फंडामेंटल राईट आहे ना, तो मग ह्युमन डिग्निटीचा पार्ट आहे. ह्युमन डिग्निटी तो याच्या संबंधित पार्ट मेन्शन करायला लागेल. नैतिकतेचा सांगतो मी ते पण. ठीक आहे, नैतिकतेचा मुद्दा तर आपण ॲड्रेस केला, नैतिक समस्या सांगितल्या, नैतिक दुविधा सांगितल्या. बट मग मानवी संबंध, ह्युमन इंटरफेसचा मुद्दा तो मिस नाही व्हायला पाहिजे. याच्यामध्ये मग काय लिहू शकता की ह्युमन डिग्निटीचा हा पार्ट आहे की याच्यामध्ये हा जर मुद्दा येत असेल, बघा दोन्ही मुद्दे, बघा दोन्ही मुद्द्याकडे परत एकदा फोकस करा. कशाशी रिलेटेड आहेत? ह्युमन डिग्निटी देणार आहेत ना ते, बरोबर. मानवी प्रतिष्ठा देणारे ते मुद्दे आहेत, मानवी प्रतिष्ठा देणारे ते मुद्दे आहेत. तर मग ह्युमन इंटरफेसचा मुद्दा तो आपल्याकडून मिस नाही व्हायला पाहिजे. डिस्क्रिमिनेशनचा जो काही एक्सपिरियन्स बघायला मिळतोय तो पण ह्युमन इंटरफेसचाच याच्यामध्ये मुद्दा आहे, मानवी संबंधाचाच मुद्दा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वल्नरेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, आता त्याला मला एक्झॅक्टली मराठी शब्द आठवत नाहीये. वल्नरेबल सेक्शन आपण म्हणतो, शब्द एक्झॅक्ट काय आहे मराठीमध्ये त्याच्यासाठी? वंचित घटकच म्हणतो, बरोबर. आपण वल्नरेबल सेक्शन्स म्हणजे असुरक्षित घटक म्हणू शकतो. तर वल्नरेबिलिटी, असुरक्षितता या वंचित समुदायाची ती त्या ठिकाणी बघायला मिळते. सर्वोदयचा मुद्दा, सर्वोदय नाही अंत्योदयचा मुद्दा, तो कन्क्लुजनमध्ये वापरायचा आपल्याला, ते पण सांगतो कन्क्लूड कसं करायचं आहे. ठीक आहे, तर ती गोष्ट त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. वल्नरेबिलिटीचा मुद्दा, ट्रस्ट डेफिसिटचा मुद्दा, विश्वासार्हतेचा अभाव, ती एक गोष्ट ह्युमन इंटरफेसच्या अँगलने आपण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. राईट, तो एक महत्त्वाचा मुद्दा आला लक्षात आला, तो एक महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे ते वर्ड्स आपल्याला मिस करून चालणार नाही की कशा कशासाठी आपल्याला एक्सप्लेन, विश्लेषण करायला, ॲनालिसिस करायला सांगितलेलं आहे, ते पण त्याच्यामध्ये आपल्याला विसरून चालणार नाही. त्याच्याकडे पण आपल्याला तेवढंच फोकस, तेवढंच लक्ष तिथं द्यावं लागणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंतचा मुद्दा? एक्झाम्पल मग तेच आपण बघतो ना की जे कीवर्ड्स आहेत, ते कीवर्ड्सच इथे यूज करायचे आहेत ना, कीवर्ड्सच इथे यूज करायचे जे आपण बघतोय डेली बेसिसवरती, जे करतोय आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये. म्हणजे याच्यामध्ये जस्टिस इन्शोर करणं गरजेचं आहे, सोशल जस्टिस इन्शोर करणं गरजेचं आहे. ओके, इक्वॅलिटी, इक्विटी, त्या ठिकाणी दोन्ही पण, इक्वॅलिटी आणि इक्विटी दोन्ही पण इन्शोर करणं गरजेचं आहे. तो मुद्दा एक्झाम्पल म्हणून त्याच्यामध्ये आपण तिथं निश्चितपणे टाकू शकतो. इम्पार्शॅलिटी तुमची कशी दिसणं गरजेचं आहे, निष्पक्षता, ते त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. राईट, इंटिग्रिटी, कसोटी तुमची कशी इथं कामाला येईल ते मेन्शन करू शकतो. आणि त्याच्यानंतर काय म्हणलेलं आपल्याला की मग ही परिस्थिती कशी हाताळाल ते स्पष्ट करा. ही परिस्थिती कशी हाताळाल ते स्पष्ट करा. मग आता याच्यामध्ये जे ऑप्शन्स आपण जाणून घेतले होते,
की ऑप्शन 1, 2, 3 तुमच्याकडे जे असणार. पहिलं ऑप्शन बघा, मी पहिलं ऑप्शन याच्यामध्ये काय लिहीन, की मी काय करेल, की हा जो दबाव आहे त्या दबावाला मी बळी पडेल आणि ही योजना जी आहे ती योजना मागं घेईल. बरोबर, हा झाला मला पहिलं ऑप्शन. योजना मी मागं घेईल. कशासाठी? तर मला सामाजिक सलोखा तिथं टिकवून ठेवायचा आहे. मला अशांतता पसरवायची नाही. पहिला ऑप्शन माझा काय आहे, तर मी योजना माघारी घेईन. बरोबर, राजकीय दबाव तो आहे, तो बघून मी योजना ती मागे घेईन. हा झाला पहिला ऑप्शन. मग याच्यामध्ये तुम्ही मेरिट्स आणि डिमेरिट्स लिहायला पाहिजेत, की याचे फायदे आणि तोटे काय आहेत तुमच्या या ॲक्शनचे. या ॲक्शनचे मेरिट्स आणि डिमेरिट्स त्याच्यामध्ये काय आहेत ते तुम्ही तिथे लिहायला पाहिजे. ठीक आहे. स्थानिक जे नेते आहेत, जो काही दबाव आहे, तो जर आपण तिथं ॲक्सेप्ट केला आणि ती स्कीम जर माघारी घेतली, तर मग काय, तर सामाजिक शांतता तिथं नांदेल. काही गोष्टी होणार नाही तिथं. बरोबर, ऑप्शन 1. बट मग याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स काय आहेत? याचे मेरिट्स कमी असणार आहेत, डिमेरिट्स जास्त असणार आहेत. फायदा काय आहे, तर सामाजिक शांतता तिथं लगेच प्रस्थापित होईल. बरोबर, तात्पुरती तात्पुरती शॉर्ट टर्म इफेक्ट आहे तो. लगेच इमिडिएटचा तो इफेक्ट आहे शॉर्ट टर्म, की सामाजिक शांतता तिथं प्रस्थापित होईल. परंतु लॉंग टर्म त्याचे इम्पॅक्ट काय आहेत किंवा डिमेरिट्स काय आहेत, तर सामाजिक अन्याय जो बघायला मिळतोय, जो आत्तापर्यंत ऐतिहासिक पातळीवरती झालेला आहे, तर तो तसाच कंटिन्यू राहणार आहे. तो तसाच सुरू राहणार आहे. तो डिमेरिट आहे या गोष्टीचा. बरोबर, त्याच्यानंतर आणखी इथं काय म्हणलेलं आहे, आणखी इथं मगाशी काय गोष्टी सांगितलं होतं, संसाधनांचा अपव्यय. ठीक आहे, ती गोष्ट त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे. संसाधनांचा अपव्यय केला जात आहे. म्हणजेच काय, म्हणजेच काय केलं जाते, तर मग याच्यामध्ये भ्रष्टाचार, ती पण गोष्ट त्याच्यामध्ये होऊ शकते. भ्रष्टाचाराला प्रोत्साहन याच्यातून मिळू शकतं. बरोबर, जे बेनिफिशरी आहेत त्यांचा डायरेक्टली अधिकारच हिरावून घेतला जातोय ना, त्यांचा डायरेक्ट अधिकारच हिरावून घेतला जातो, राईट टू हाऊसिंगवाला. तो त्याचा डिमेरिट आहे. म्हणजे याच्यामध्ये माझं मेरिट एकच असणार आहे, याचा फायदा एकच असणार आहे, की तात्पुरती सामाजिक शांतता तिथं नांदेल. परंतु त्याचे तोटे एवढे असणार आहेत, त्याचे तोटे एवढे असणार आहेत. येस, फंडामेंटल राईट्स व्हायोलेशन म्हणजे तेच, की अधिकारच काढून घेतले जातील त्याचे डायरेक्टली. बरोबर, आणि मग प्रशासनाची विश्वासार्हताच नष्ट होईल ना. अकाउंटेबिलिटी किंवा ट्रस्ट डेफिसिट ज्याला आपण म्हणतो, किंवा गव्हर्नमेंटनीच प्रशासनाची त्यांनीच स्कीम आणलेली आहे आणि तेच नाही इम्प्लिमेंट करू शकले. मग लोकांमध्ये विश्वासार्हता काय राहील प्रशासनाचे, हे झाले त्याचे डिमेरिट्स. मला एकच मेरिट सुचते, एकच मेरिट आहे आणि 4 डिमेरिट आहेत त्याचे, म्हणून मी हा ऑप्शन सिलेक्ट करणार नाही. ही कृती माझी नसेल. पहिला पर्याय माझ्यासमोर उपलब्ध का आहे, तर हा आहे. समजलाय पहिला पर्याय? समजलाय? हा पर्याय समजलेला आहे. पहिला ऑप्शन का आहे तुमच्यासमोर तो समजलाय. ऑप्शन 2 का आहे, ऑप्शन 2 का आहे, की मग पहिल्यांदा पहिल्या ऑप्शनमध्ये काय केलंय, तर हा जो दबाव आहे त्याला प्रायोरिटी दिली आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये काय केलंय, तर जो दबाव आहे त्याला प्रायोरिटी दिली आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये उलटं करायचं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय केलंय, की दबावाकडं अजिबात बघितलं नाही आणि कठोर कारवाई करून ही योजना पुढे राबवायचंच ठरवलं. जे कोणी अडथळे आणत आहेत, जे कोणी अधिकारी पण त्याच्यामध्ये माघार घेत आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करायचं ठरलं, स्ट्रिक्ट ॲक्शन, आणि मी योजना राबवणार म्हणजे राबवणार. ही पण एक्स्ट्रीम एक सिच्युएशन झाली. एक्स्ट्रीम याच्यामध्ये मेरिट काय आहे, तर सामाजिक न्याय वगैरे सगळ्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रस्थापित होतील. सामाजिक न्याय त्याच्यामध्ये प्रस्थापित होतील, परंतु मग स्थानिक तणाव वाढू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रशासन आणि जो तिथला दबाव तयार करणारा एक स्थानिक गट आहे यांच्यामध्ये डायरेक्टली संघर्ष सुरू होऊ शकतो. संघर्ष पहिला ते तिथल्या समुदायांमध्ये, वंचित समुदाय आणि दबाव टाकणारा समुदाय यांच्यामधला संघर्ष. दुसरा संघर्ष काय होऊ शकतो, तर तो दबाव टाकणारा गट आणि प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष सुरू होऊ शकतो. याच्यामुळे सामाजिक सलोखा तिथं बिघडू शकतो. ठीक आहे. आणि मग ही जी सामाजिक समस्या आहे बेसिकली, की वंचित समुदायाच्या बाबतीतला अधिकारांचा मुद्दा आहे, ही जी आहे तर त्याच्या मुळावरती घाव घालत नाही आपण. म्हणजे फक्त या दुसऱ्या बाजूला डावललं कम्प्लिटली, जे दबाव टाकत आहेत दुसऱ्या बाजूला डावललं कम्प्लिटली आणि डायरेक्ट सामाजिक न्याय मला तिथे इन्शुअर करायचा, मी घरं बांधून टाकली यांचा विरोध करून. परंतु मग सामाजिक सलोखा प्रत्यक्षात तिथं प्रस्थापित झालाय का, जी ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याला बघायला मिळते या भेदभावाला, ती नष्ट करण्यात तुम्ही यशस्वी झालात का, नाही झाला. त्यामुळे हा ऑप्शन पण त्याच्यामध्ये इनकरेक्ट असू शकतो. ऑप्शन पण त्याच्यामध्ये इनकरेक्ट ठरणार आहे. क्लिअर आहे? समजलाय दुसरा ऑप्शन? एक्स्ट्रीम ऑप्शन्स लिहून टाकायचे पहिले, 1 2, एक या टोकाचा एक या टोकाचा, आणि मग तिसऱ्या ऑप्शनमध्ये गोल्डन मीन सांगून टाकायचं तिथं, की हा मधला मार्ग आहे. मग हा सुवर्ण मध्य त्याच्यामध्ये आहे. हा सुवर्ण मध्य त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. याच्याकडे फोकस ठेवायचं, याच्याकडे फोकस ठेवायचं. 20 मार्कर तो आहे. 15 मार्कर आपलं असतं ऑलमोस्ट 250 वर्ड्स. याच्यामध्ये वर्ड लिमिटचं टेन्शन घेऊ नका. म्हणजे कमी पडेल, जास्त होणार नाही, कमी पडेल, पण हे सगळे मुद्दे लिहायचे.
त्याच्याकडे फार काही लक्ष दिलंच पाहिजे असं काही नाही. तेवढ्या लिमिटमध्ये होऊन जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करायच्या, तर तेवढ्या लिमिटमध्ये ते होऊन जातं. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन काय असेल, की मग सर्वोत्तम पर्याय याच्यातला कोणता असेल? सर्वोत्तम याच्यामध्ये पर्याय कोणता असेल? तर मग पहिल्यांदा काय, तर पहिल्यांदा फॅक्ट्स व्हेरिफाय करेन. पहिल्यांदा तथ्य त्याची सगळ्याची पडताळणी करेन, की फॅक्ट्स एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे. किती अर्ज त्याच्यामध्ये पेंडिंग राहिलेले आहे. ठीक आहे. आता इथं जे म्हणलेलं आहे, की अर्ज विलंब त्याच्यामध्ये केले जात आहेत. तर किती अर्ज एक्झॅक्टली, किती ॲप्लिकेशन्स एक्झॅक्टली त्याच्यामध्ये पेंडिंग राहिलेले आहेत. ठीक आहे. का झालेले आहेत? ती गोष्ट, ती परिस्थिती का निर्माण झालेली आहे? प्रलंबित का अर्ज पडलेले आहेत? या सगळ्या गोष्टीची पहिल्यांदा मी फॅक्ट व्हेरिफिकेशन करेन. ठीक आहे. पहिली स्टेप काय असेल? माझा कोर्स ऑफ ॲक्शन काय असेल याच्यामध्ये? बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन काय असेल? तर पहिल्यांदा ही जी सिच्युएशन इथं मेन्शन केलेली आहे, ही असेल याच्याबद्दलचं फॅक्ट व्हेरिफिकेशन करेन. एक्झॅक्टली या गोष्टी कशामुळं आणि का झालेल्या आहे. ठीक आहे. निधी जो आहे, तर निधीचा अपव्यय झालाय म्हणजे एक्झॅक्टली कुठं झालेला आहे. ठीक आहे. चुकीची माहिती पसरवली जाते, तर ती का, कशा पद्धतीने तशी केली जाते, या सगळ्या पहिल्यांदा फॅक्टचं व्हेरिफिकेशन तिथं केलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप त्याच्यामध्येच काय असेल, आपल्याच ऑप्शनमध्ये सेकंड स्टेप काय असेल, की आपले जे प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांना स्ट्रिक्ट काही इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतील आपल्याला. त्यांना काही स्ट्रिक्ट तिथं इन्स्ट्रक्शन्स तिथं देणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग हे जे वंचित समुदाय आहेत, त्या वंचित समुदायाच्या बाबतीमध्ये कुठलीही जात, कुठलीही धर्म, कुठलीही ओळख, कशाही पद्धतीने कुठली गोष्ट न बघता इम्पार्शियलिटीने, निष्पक्षतेने या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं राबवायच्या आहेत. त्या ठिकाणी आपल्याला तिथं राबवायच्या आहेत आणि त्या आपण टाइम बाउंड वेने तिथं राबवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला काय करायचं आहे, तर जो दबाव टाकणारा गट आहे त्यांच्यासोबत संवाद सुरू करायचा आहे, त्यांच्यासोबत डायलॉग सुरू करायचा आहे, जेणेकरून सोशल हार्मनी तिथली बिघडणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांना इन्शुअर करायचं आहे, त्यांच्या बाबतीमध्ये इन्शुअर करायचं आहे, म्हणजे जो दबाव टाकणारा गट आहे त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला तिथं गोष्ट एक इन्शुअर करायची आहे, की आम्ही पात्र लोकांचीच त्याच्यामध्ये निवड करत आहोत. जे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये कोण डुप्लिकेट येणार नाहीत, किंवा जे बेनिफिशरीज नाहीत ॲक्च्युली, ज्यांना गरजच नाही ते त्याच्यामध्ये येणार नाहीत, ती गोष्ट त्याच्यामध्ये इन्शुअर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर ते जे दबाव टाकणारा गट आहे त्यांच्यासोबत संवाद साधणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे आणि त्यांना ते पटवून देणं गरजेचं आहे, की ही जी योजना आणून दिलेली आहे ती या गोष्टीसाठी नाही आहे, कुठल्याही समुदायाच्या विरोधात नाही आहे, एखाद्या विशिष्ट समुदायाच्या विरोधात ती योजना नाही आहे. ही योजना आहे सामाजिक न्यायासाठी, जी वर्षानुवर्ष यांच्या बाबतीमध्ये इन्शुअर गोष्ट झालेली नाही, तर त्याच्यासाठीची ती योजना आहे. या पद्धतीने संवाद साधणं गरजेचं आहे त्या दबाव टाकणाऱ्या गटासोबत. तो त्याच्यामध्ये पुढचा टप्पा, आपली पुढची स्टेप त्याच्यामध्ये असायला पाहिजे. मग हा आपला कोर्स ऑफ ॲक्शन त्याच्यामध्ये राहिला पाहिजे. ठीक आहे. जी काही मिसइन्फॉर्मेशन, जी काही चुकीची माहिती पसरवली जाते, त्याच्या बदल्यामध्ये तुमच्या अधिकाऱ्यांना जबाबदारी ती देणं, की तुम्ही योग्य पद्धतीने तिथं कॅम्पेन राबवा, मोहीम राबवा. तुम्ही तिथं काही बूथ स्टार्ट करा, ज्याच्यामार्फत नागरिकांना ठिकठिकाणी गावामध्ये, की त्याच्यामार्फत तुम्ही माहिती देताय, योग्य लाभार्थींची निवड करताय, ओळख करताय. तर हा माझा कोर्स ऑफ ॲक्शन असेल आणि या पद्धतीने मी ही परिस्थिती हाताळेल. ठीक आहे. हा मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. क्लिअर आहे? याच्यामध्ये तुम्ही आपल्याला काय म्हणलेलं आहे, आपल्याला काय म्हणलेलं आहे, ग्रामीण तालुका म्हणलेलं आहे. त्या दबाव टाकणाऱ्या गटासोबत तर आपल्याला चर्चा करायचीच आहे. सोबत मग तुम्ही ग्रामीण भागातले मग स्थानिक स्वराज्य संस्थेला इन्व्हॉल्व करून घेऊ शकता, ग्रामसभेला इन्व्हॉल्व करून घ्याल, ग्रामसभेमध्ये संगनमताने हा निर्णय तिथं पास करण्याचा प्रयत्न कराल, तालुका पातळीवरती काही सभा घ्याल, नागरिकांच्या भेटी घ्याल, संवाद साधाल त्यांच्यासोबत, दबाव टाकणाऱ्या गटासोबत, आणि सामाजिक सलोखा तिथं राखण्याचा प्रयत्न कराल. ही पॅरलल स्ट्रॅटेजी तुमची असेल. एका बाजूला तुम्ही व्हेरिफिकेशन, फॅक्टचं व्हेरिफिकेशन सुरू केलेलं आहे, बेनिफिशरी आयडेंटिफिकेशन सुरू केलेलं आहे, बेनिफिशरी टार्गेटिंग सुरू केलेलं आहे, माहिती पोचवणं सुरू केलेलं आहे. याला पॅरलल स्ट्रॅटेजी तुमची काय असणार आहे, की मग सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी या दबाव गटासोबत चर्चा सुरू ठेवलेली आहे, ग्रामसभा बोलवून त्याच्यामार्फत काही गोष्टी करण्याचा तिथं प्रयत्न करत आहात, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहात की कुठल्याही समुदायाच्या विरोधामध्ये ही नाही, तर ही सामाजिक न्यायाची गोष्ट आहे. या दोन पॅरलली गोष्टी माझ्या कोर्स ऑफ ॲक्शन असतील आणि या पद्धतीने असतील. ठीक आहे. क्लिअर आहे? लक्षात आलं? मग याच्या बाबतीमध्ये हे सगळं लिहित असताना तुम्हाला व्हॅल्यूज तिथं नमूद करायला लागतील. ठीक आहे. हे सगळं लिहित असताना तुम्हाला व्हॅल्यूज तिथं नमूद करायला लागतील. व्हॅल्यूज कशा नमूद करणार, की मग मिसइन्फॉर्मेशन पसरली जाते तर इन्फॉर्मेशन देण्याचा, राईट टू इन्फॉर्मेशनचा मुद्दा, ती व्हॅल्यू तुम्ही तिथं नमूद करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर संवाद साधणे, डायलॉग करणे, म्हणजे ती पण एक इथिकलच गोष्ट आहे. त्याच्यानंतर निष्पक्षता त्याच्यामध्ये ठेवणे, इम्पार्शलिटी ठेवणे. ठीक आहे. लाभार्थ्यांची निवड करत असताना त्याच्यामध्ये पण पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी ठेवणे, ती पण व्हॅल्यू त्याच्यामध्ये तिथं मेन्शन करू शकता. जे काही
चुकीच्या गोष्टी करणारे याच्यामध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन तुम्ही गव्हर्नन्स पण गुड गव्हर्नन्सच्या दिशेने पावलं टाकत आहात, तो मुद्दा त्याच्यामध्ये लिहिता येईल. या पद्धतीने गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येईल. सामाजिक सलोखा म्हणजे पण एक इथिकलच गोष्ट आहे. सोशल हार्मनी मेंटेन करणं. ठीक आहे. तुमची सचोटी तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये दाखवू शकता. राईट. इंटिग्रिटी तुम्ही दाखवू शकता. क्लिअर आहे? लक्षात आलाय मुद्दा? संवेदनशीलता लिहू शकता. बरोबर आहे. अजून समजलंय या केस स्टडीमध्ये कोणकोणते पार्ट आहेत आणि ते कशा पद्धतीने ॲड्रेस करणं गरजेचं आहे. करेज ऑफ कन्व्हिक्शन बरोबर आहे. तो मुद्दा लिहू शकतो आपण. राईट. क्लिअर आहे? समजलंय? आणि मग कन्क्लुजनमध्ये मग तिथं नमूद करता येईल. मग अशी सर्वोदय कोणीतरी लिहिलं होतं. सर्वोदयपेक्षा अंत्योदय इज द अप्रोप्रिएट वर्ड हिअर. अंत्योदय. शेवटच्या घटकापर्यंत, लास्ट माइल डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, शेवटच्या घटकापर्यंत गोष्टी पोचवायच्या आहेत. शेवटच्या घटकापर्यंत गव्हर्नन्स पोचवायचा आहे, प्रशासन पोचवायचं आहे, सामाजिक न्याय पोचवायचा आहे. अंत्योदय गांधींना कोट करा आणि संपून टाका केस स्टडी. समजलंय? गांधींची अंत्योदयची हीच गोष्ट होती ना, अंत्योदयची हीच गोष्ट होती. राईट. समजलंय? क्लिअर आहे का हा मुद्दा? एकदा सांगा मला, कन्फर्मेशन द्या. गांधीज टॅलिस्मॅन त्याचा उल्लेख करू शकता? मला तो वर्ड तो आठवत नव्हता. गांधीज टॅलिस्मॅन शब्द माहिती कोणाला? बघितलंय? गांधीज टॅलिस्मॅन टेस्ट म्हणलं जातं. अंत्योदय म्हणजे तीच गोष्ट आहे. गांधीचं टॅलिस्मॅन म्हणजे याच्यावरती इंटरनॅशनल लेवलला पण खूप जास्त रिसर्च झालेला आहे. गांधीचं टॅलिस्मॅन टेस्ट म्हणलं जातं. माहिती आहे का? गांधीज टॅलिस्मॅन टेस्ट माहिती आहे? क्लिअर आहे का? कुणाला काय समजलं नसेल मुद्दा तर विचारा. क्लिअर आहे का? गांधीज टॅलिस्मॅन टेस्ट आठवतंय? वाचलंय? ती डायरेक्ट याच्यामध्ये मेन्शन करू शकतो ना आपण. डायरेक्ट याच्यामध्ये मेन्शन करू शकतो गांधीज टॅलिस्मॅन टेस्ट. त्यांचं काय म्हणणं होतं की आपण जी काही ॲक्शन घेत आहोत, ठीक आहे, जी काही कृती आपण करत आहोत, मग ही प्रशासन अँगलने इथं नमूद करायचं. जी काही आपण कृती करत आहोत, जी काही आपण ॲक्शन घेत आहोत, त्यावेळी तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेला सर्वात गरीब चेहरा डोळ्यासमोर आणायचा. गांधीज टॅलिस्मॅन टेस्ट काय होती? तर गांधींचं असं म्हणणं होतं की तुम्ही कुठलीही ॲक्शन घेत असताना, कुठली कृती करत असताना, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात पुअरेस्ट फेस कोणता बघितलेला आहे? सगळ्यात दुर्बल, सगळ्यात गरीब चेहरा आत्तापर्यंत कोणता बघितलेला आहे तो डोळ्यासमोर आणायचा आणि तुमच्या कृतीचा त्या शेवटच्या व्यक्तीवरती परिणाम काय होईल याचा विचार करून ती कृती करायची आहे. मग इथं ते डायरेक्टली मेन्शन करू शकतो की गव्हर्नन्स कशा पद्धतीने असायला पाहिजे, की शेवटच्या घटकावरती परिणाम काय होईल. आपण जर एखादी ॲक्शन घेणार आहोत अधिकारी म्हणून, तर या योजनेलाच रेफर करा स्पेसिफिकली. तुम्ही या योजनेच्या बाबतीमध्ये जो काही डिसिजन घेणार आहात, ती योजना चालवायची किंवा बंद करायची, या सगळ्याचा परिणाम त्या शेवटच्या व्यक्तीवरती काय होणार आहे, समाजातल्या शेवटच्या घटकावरती काय होणार आहे, याचा विचार करायचा आणि मग ती कोर्स ऑफ ॲक्शन तुम्ही डिसाईड करायची. त्याला गांधीज टॅलिस्मॅन टेस्ट असं म्हणलं जातं. इंटरनॅशनल लेवलला खूप रिसर्च झालेला आहे या गोष्टीवरती. आपल्याकडे सोडून बाकी सगळीकडे रिसर्च झालेला आहे त्याच्यावरती. डायरेक्टली उत्तर सापडून जातं तुम्हाला. डायरेक्टली उत्तर सापडून जातं. तुमचा बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन तुम्हाला जर आयडेंटिफाय करायचं असेल तर डायरेक्टली ही आपल्या बाबतीत अप्लाय करायची गांधीज टॅलिस्मॅन टेस्ट. मी जी काही ॲक्शन घेणार आहे त्याचा लास्ट पर्सनवरती सोसायटीमधल्या काय इम्पॅक्ट होईल. मग इथं बघा अप्लाय करून तुम्हाला बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन त्याच्यामध्ये मिळून जाईल. तुम्ही जर स्कीम थांबवली तर काय परिणाम होईल त्या शेवटच्या घटकावरती. तुम्ही जर स्कीम राबवली चांगल्या पद्धतीने तर काय परिणाम होईल त्या शेवटच्या घटकावरती. राईट. मग त्याच्या अँगलने आपल्याला कोर्स ऑफ ॲक्शन बरोबर कळून जातो की बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन त्याच्यामध्ये माझ्यासाठी काय असेल. समजली? गांधीज टॅलिस्मॅन टेस्ट लक्षात आली?
तेव्हा लक्षात ठेवा केस स्टडीच्या बाबतीमध्ये मग हा फॉर्म्युला आहे आपल्यासाठी बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन तिथं आयडेंटिफाय करण्यासाठी. मग काही आता टॉपर्सच्या कॉपीज तुम्हाला दाखवतो. हे समजलंय, केस स्टडी समजली का मला सांगा? केस स्टडी समजलेली आहे का मला सांगा? मी तुम्हाला काही टॉपर्स कॉपीज दाखवतो की त्यांनी लिहिलंय कशा पद्धतीने, टॉपर्स कशा पद्धतीने लिहितात. त्याच्यामध्ये काहींचे एकदम म्हणजे नॉर्मल एकदम असलेले बघायला मिळाले, काहींचे मला बेटर वाटले. ते आपण बघूया की कशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. इथपर्यंतचा पार्ट समजलाय का ते एकदा मला सांगा. इथपर्यंतचा पार्ट एकदा समजलाय का मला सांगा. मी तुम्हाला काही टॉपर्सच्या कॉपीज दाखवतो. क्लिअर आहे सगळा पार्ट समजली. एक केस स्टडी तुम्हाला अगोदर स्ट्रक्चर सांगून दिलं आणि त्या स्ट्रक्चरला कसं बसवायचं आहे केस स्टडीमध्ये ते तुम्हाला सांगून दिलेलं आहे. क्लिअर आहे का? हा पार्ट मला एकदा सांगून द्या. मी तुम्हाला काही टॉपर्सच्या कॉपीज तिथं दाखवतो. त्यांनी कशा पद्धतीने लिहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. काही टॉपर्सने डायरेक्ट कॉन्टेक्स्ट तिथं मेन्शन केलेलं आहे. केस स्टडीजमधला 8th आणि 11th क्वेश्चन्स म्हणजे राज्यसेवेच्या पेपरमधला म्हणताय का 8th आणि 11th क्वेश्चन? राज्यसेवेच्या पेपरमधले केस स्टडीचा क्वेश्चन नंबर सांगताय का तुम्ही? तर बघा ही टॉपरची कॉपी आहे. याच्यामध्ये यांनी काय केलंय बघा. याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे तिथं बघा. आपण ज्या पद्धतीने आता करून दाखवलं त्या पद्धतीने केस स्टडीमध्ये त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे इम्पॉर्टंट पॉईंट्सला. ओके, ते पण डिस्कस करू आपण. एकदा टॉपर्स कॉपीज तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने करायचं. त्यांनी काय केलं केस स्टडीमध्ये इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर त्याला त्यांनी हायलाईट केलेलं आहे, त्याला अंडरलाईन केलेलं आहे की तुमची पोझिशन काय सांगितलेली आहे, कशाबद्दलची केस स्टडी आहे ते इथं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, वॉटर ॲक्सेस, स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर, कोलॅप्सिंग, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट ज्या आहेत त्यांनी प्रॉपरली तिथं अंडरलाईन केलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे, इथं बघा त्यांनी सुरुवात कशा पद्धतीने केलेली आहे. सुरुवात कशा पद्धतीने केलेली आहे. पहिल्यांदा इथं कोट दिलेली आहे आणि त्याच्यानंतर कॉन्टेक्स्ट मेन्शन केलेला आहे की अबाउ केस हायलाइट्स अ कॉन्फ्लिक्ट ऑफ, जो काही मुद्दा असेल तो त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. राईट, दिसते तुम्हाला? मी मुद्दाम साईडला थांबलोय तुम्हाला ते दिसण्यासाठी व्यवस्थित. पहिल्यांदा इथं काय मेन्शन केलेलं आहे? पहिल्यांदा इथं कोट मेन्शन केलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं कॉन्टेक्स्ट मेन्शन केलेलं आहे की हे केस स्टडी एक्झॅक्टली कशाबद्दलची आहे. ही केस स्टडी कशाबद्दलची आहे, केस स्टडीचा कॉन्टेक्स्ट तिथं मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, लक्षात येते? काय मेन्शन केलेलं आहे बघा, कोट बघा. वाईल द पॉलिटिशियन्स म्हणजे पॉलिटिकल पीपल, ठीक आहे, ते कशावरती फोकस करतात तर शॉर्ट टर्म इलेक्टोरल गेनवरती ते फोकस करतात. राईट, शॉर्ट टर्म इलेक्टोरल गेनवरती ते फोकस करतात. पॉलिटिशियन्स प्रेफर शॉर्ट टर्म इलेक्टोरल गेन्स बट ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशन मस्ट इन्शुअर लॉंग टर्म डेव्हलपमेंट. आता ही कोट कोणाची नाही आहे बट त्यांनी मेन्शन करून टाकली. कोण व्यक्ती नाही आहे तिथं स्पेसिफिक याच्या संबंधित असलेला बट मेन्शन केली आहे त्यांनी. राईट, त्यांना क्रक्स समजला आहे. एका वन लाईनमध्ये त्यांनी त्या केस स्टडीचा क्रक्स मेन्शन करून टाकला डायरेक्टली. पॉलिटिशियन्स कशासाठी पुढं प्रोत्साहन देतात, प्रेफरन्स देतात आणि ॲडमिनिस्ट्रेशननी कशाला इन्शुअर करायला पाहिजे, मस्ट इन्शुअर म्हणलेलं आहे त्यांनी. ॲडमिनिस्ट्रेशन मस्ट इन्शुअर लॉंग टर्म डेव्हलपमेंट. राईट, लक्षात आलं? ही मेथड लक्षात आली की पहिल्यांदा तिथे एक कोट मेन्शन केलेली आहे किंवा शॉर्ट वन लाईनमध्ये क्रक्स मेन्शन केला आहे आणि वरती खाली नंतर आणखी त्याच्यामध्ये त्यांनी ही केस स्टडी एक्झॅक्टली कशाबद्दल आहे ते पण मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, इथं काय म्हणलेलं आहे, इथिकल कन्सिडरेशन इन्वॉल्ड. मग याच्यामध्ये काय काय इन्वॉल्व आहेत, इथिकल व्हॅल्यूज कोणत्या इन्वॉल्व आहेत ते त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, कोणकोणते इथिकल इश्यूज मेन्शन आहेत, ग्रेटर गुडचा मुद्दा तिथे नमूद केलेला आहे की इन्शुरिंग ग्रेटर गुड ऑफ पीपल.
ठीक आहे. त्याच्यानंतर ड्यू डिलिजन्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. करेज ऑफ कन्व्हिक्शनचा मुद्दा नमूद केलेला आहे. इंटेंट ऑफ ऑल त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स तो महत्त्वाचा मुद्दा इथं नमूद केलेला आहे. बॅलन्सिंग मेन्शन केलं आहे की बॅलन्स करणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथिकल मॅपिंग केल्यासारखंच केलेलं आहे. ट्रान्सपरन्सी कसं मेन्शन केलेलं आहे बघा. राईट बॅलन्स म्हणजे किती एक्सप्लेनेशन बघा किती शॉर्ट आहे. एक्सप्लेनेशन किती शॉर्ट आहे. आणि आपण काय करतो की आपण खूप सारं एक्सप्लेन करत बसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये टाईम आपला जातो, पॉईंट्स कमी येतात आपले. पॉईंट्स कमी जनरेट होतात, टाईम जास्त जातो. तर आपल्याला एवढं शॉर्ट त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन तिथं ठेवायला लागणार आहे. ऑप्शन्स अवेलेबल बघा. ऑप्शन 1 त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ॲक्सेप्ट डिमांड ऑफ पॉलिटिशियन. मगाशी जसं सांगितलं की एक्स्ट्रीम, मगाशी जसं आपण त्या केस स्टडीमध्ये बघितलं की पॉलिटिकल प्रेशरला बळी पडणं आणि ती गोष्ट करणं. त्या पद्धतीने ऑप्शन 1 इथं मेन्शन केलेलं आहे. त्याचे प्रोज का आहेत, त्याचे कॉन्स का आहेत. डायरेक्ट तुम्ही असा टेबल काढा मेरिट डिमेरिट सारखा, किंवा या पद्धतीने मेन्शन करा. किती शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, किती शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. प्रोज का आहेत आणि कॉन्स का आहेत डायरेक्टली त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन 2 का आहे, त्याची पण सेम प्रोज आणि कॉन्स का आहेत ते तिथं मेन्शन केलेलं आहे. तर ऑप्शन 3 मेन्शन केलेलं आहे, प्रोज आणि कॉन्स का आहेत. ठीक आहे. आणि मग फायनल रिकमेंडेशन त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की आय वुड फॉलो ऑप्शन 3 म्हणून. या पद्धतीने करता येईल आपल्याला, या पद्धतीने करता येईल की फायनल रिकमेंडेशन याच्यामध्ये मग मी याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन कोणता सिलेक्ट करेल, तर तो हा आणि तो या पद्धतीने. कशामुळं, तर त्याचे हे त्याच्यामध्ये बेनिफिट्स आहेत. मग ते रिझन पण मेन्शन केलेले आहेत की व्हाय, की तोच ऑप्शन का माझ्याकडून तिथं सिलेक्ट केला जाईल ते पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. राईट. त्याच्यामध्ये आणखी जास्त पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर वेज टू इन्शुअर बॅलन्स, वरती जो इम्बॅलन्सचा मुद्दा मेन्शन केला होता, तर समतोल साधण्यासाठीचे मार्ग काय आहेत ते सेपरेटली इथं मेन्शन केलेले आहेत आणखी. राईट. आणि त्याच्यानंतर मग शेवटी कन्क्लूड केलेला आहे ही केस स्टडी. राईट. झालं बघा किती शॉर्टमध्ये. आता हे एक पेज, एक पेज, हे सेकंड पेज, हे थर्ड पेज, हे फोर्थ पेज, 4 पेजेस लिहिलेले आहेत केस स्टडीचे. लक्षात आलं. टॉपर्स, टॉपर्स काय असतात या पद्धतीने टू द पॉइंट, काहीही फाफट पसारा नाहीये, काहीही रिपिटेशन नाहीये, एकदम जेनेरिक कंटेंट टाकलेला आहे. एकदम जेनेरिक कंटेंट, एकदम टू द पॉइंट, आणि कुठलीच गोष्ट मिस झालेली नाहीये त्याच्यातून. एकदम परिपूर्ण उत्तर ज्याला म्हणलं जातं ते परिपूर्ण उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. क्लिअर आहे. लक्षात आलंय. या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये गोष्टी कराव्या लागतील. ठीक आहे. या पद्धतीने गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करायला लागतील. आणखी आता हे झालं, याच्यामध्ये तो वाला पार्ट मेन्शन केलाय. मला ती एक कोट बघायची होती, कोट कुणीतरी मेन्शन केलेली होती. हे लेटेस्ट वाले आहेत, 2025-26चे सगळ्या कॉपीज घेतलेल्या आहेत. ठीक आहे. इथं बघा रूल्स टाकलेले आहेत. इथं डायरेक्टली सिव्हिल सर्वंटचे कंडक्टचे रूल मेन्शन केलेले आहेत. सुरुवातीला, सुरुवात म्हणजे इंट्रोडक्शन तिथून केलेले आहे. तर डायरेक्टली सुरुवात मेन्शन त्याच्यापासून केलेली आहे. ठीक आहे. वेन अॅन ऑफिसर जॉईन्स सर्व्हिसेस देर इज नो सेपरेशन बिटवीन हिज पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स 1968 ते डायरेक्ट मेन्शन करू केले. टॉपर का टॉपर असतात, ठीक आहे, कुठपर्यंत पोहोचलेलं आहे ते रीडिंग करत. ठीक आहे. ती गोष्ट. त्याच्यानंतर मग ते केसचा कॉन्टेक्स्ट तिथं शॉर्टमध्ये मेन्शन केलेला आहे. अबाव केस कशाशी संबंधित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर की कन्सर्न्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. म्हणजेच काय, इथिकल इश्यूजला वेगळा शब्द वापरला आहे की कन्सर्न्स म्हणून. वरती वापरलेला होता वेगळा. इथिकल कन्सिडरेशन्स काय आहेत त्याच्यामध्ये ते मेन्शन केलं होतं. इथं काय म्हणले, की कन्सर्न्स म्हणलेलं आहे. व्हेरिएशन, इनोव्हेशन देणं, प्रत्येक क्वेश्चनला वेगळ्या पद्धतीने मांडणं, ती गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला लागेल यांच्याकडून. ठीक आहे. ती गोष्ट त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. त्याच्यानंतर ऑप्शन्स अवेलेबल. ऑप्शन 1, पहिल्या क्वेश्चनमध्ये प्रोज आणि कॉन्स कसे लिहिलेले होते, या क्वेश्चनमध्ये प्रोज आणि कॉन्स कसे लिहिलेले आहेत. डिफरन्स लक्षात येतोय. एकच कॉपी आहे, तीच कॉपी बघतोय आपण. त्याच कॉपीमध्ये सेकंड क्वेश्चन बघतोय केस स्टडीचा. त्याच्यामध्ये लगेच इमिडिएट किती व्हेरिएशन दिलेलं आहे. राईट. त्याच्यामध्ये डायरेक्टली किती व्हेरिएशन लगेच तिथं दिलेलं आहे. ऑप्शन 1 त्याचे प्रोज कॉन्स असे लिहिले आहेत, मगाशी असे लिहिलेले होते. इथं टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. ऑप्शन 2 त्याचे प्रोज आणि कॉन्स का आहेत. राईट. ऑप्शन 3 आणि कोर्स ऑफ ॲक्शन काय असेल. ठीक आहे. आणि त्याचं रिझन काय असेल, मगाशी प्रमाणेच ते लिहिलेलं आहे. बॅलन्सिंग द टू, त्याच्यामध्ये समतोल कसा साधायचा आहे ते लिहिलेलं आहे. आणि संपली केस स्टडी त्याच्यानंतर. राईट. लक्षात येते कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. इथं बघा याची सुरुवात कशाने केलेली आहे. गांधीजींची कोट त्याच्यामध्ये वापरलेली आहे, इनजस्टिसला घेऊन. इनजस्टिस दिसतोय आणि त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही, तर तो
कॉवर्ड कन्सिडर केला जाईल पर्सन. गांधीजींची कोट वापरलेली आहे आणि त्याच्यानंतर अबाव केस कशाशी रिलेटेड आहे तो कॉन्टेक्स्ट शॉर्टमध्ये तिथं मेन्शन केलेला आहे. की इथिकल इश्यूज म्हणलेलं आहे, की कन्सर्न्स म्हणलेलं होतं, त्याच्या आधी इथिकल कन्सिडरेशन्स म्हणलेलं होतं. 3 केस स्टडीमध्ये 3 वेगवेगळे हेडिंग वापरलेले आहेत. 3 केस स्टडीमध्ये 3 वेगवेगळे हेडिंग तिथं वापरलेले आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. ऑप्शन्स अवेलेबल, परत मग याच्यामध्ये टेबल फॉर्मॅटमध्ये ते केलेलं आहे. ऑप्शन्सचे प्रोज आणि कॉन्स, कोर्स ऑफ ॲक्शन काय असेल, रिझन्स त्याच्यासाठी काय असतील, आणि त्याच्यानंतर वेज टू अपहोल्ड इंटिग्रिटी म्हणलेला आहे. म्हणजे वे फॉरवर्ड मेन्शन करताना आपण क्वेश्चन मधला वर्ड उचललेला आहे. क्वेश्चन मधला तो क्वेश्चन उचललेला आहे, त्याचं स्टेटमेंट इथं उचललेलं आहे ॲज इट इज. ठीक आहे. तर ती इंटिग्रिटी कशी अपहोल्ड केली जाऊ शकते. आणि शेवटी मग कन्क्लुजन पण किती शॉर्टमध्ये केलेलं आहे. किती शॉर्टमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. तर काय म्हणलेलं आहे, एनीवन कॅन बी ऑनेस्ट, एनीवन कॅन बी ऑनेस्ट, बट टू शो इंटिग्रिटी वेन फेस्ड विथ प्रेशर आणि डायलेमा दॅट्स टफ. प्रेशर्स आणि डायलेमा असेल त्यावेळी ती दाखवणं, ती गोष्ट सगळ्यात टफ आहे. आणि कन्क्लूड केलेलं आहे, संपलं. ते कन्क्लुजन सुचायला पण खूप प्रॅक्टिस लागते. वाटते ते असं कन्क्लुजन सोपं आहे, पण त्या मोमेंटला त्या पद्धतीने सुचणं त्याला पण खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे ती. ठीक आहे. समजलंय, लक्षात आलंय की आपल्याला त्याच्यातून काय शिकायचं आहे. आपलं एक स्ट्रक्चर पहिल्यांदा बेसिक आपण जाणून घेतलं, त्याला एका केस स्टडीमध्ये पुट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये काय काय लिहू शकतं ते तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्यानंतर टॉपरची कॉपी तुम्हाला दाखवली की त्याच्यातून आपल्याला गोष्टी काय घ्यायच्या. 3 केस स्टडी 3 वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे एकाच पेपरमध्ये. एव्हॅल्युएटर का नाही इम्प्रेस होणार. राईट, लक्षात आलेत, क्लिअर आहेत गोष्टी, क्लिअर आहेत गोष्टी, लक्षात आलेत. 11th नंबरचा क्वेश्चन आपण बघू, 8 आणि 11th नंबर. एट नंबरचा हा तर केस स्टडीचा नाही आहे हा. केस स्टडीचे क्वेश्चन्स नाही आहेत. केस स्टडीचे क्वेश्चन्स म्हणताय तुम्ही की कोणते. ते थेरटिकल आहे, ते त्यांनी शफल केलेलं आहे, त्यांनी शफल केलेलं आहे. केस स्टडी सलग टाकलेले नाहीत, आणि कमी केस स्टडी टाकलेत यूपीएससी पेक्षा. यूपीएससी 6 केस स्टडी टाकते, इथे यांनी 4च टाकलेले आहेत केस स्टडीज. क्लिअर आहे, समजलाय का भाग, मला एकदा सांगा. येस, क्लिअर आहे का भाग. आज जो बघितला पार्ट तो लक्षात आलाय का, समजलाय का तुम्हाला, अंडरस्टँडिंग आलेली आहे का. आपण काय बघितलं, आपण याच्यामध्ये बघितलं की तुम्ही सुरुवात कशा पद्धतीने करू शकता, इंट्रोडक्शन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, इंट्रोडक्शनचे टाईप्स तुम्हाला त्याचे सांगितले, केस स्टडीची डिमांड एक्झॅक्टली काय ते सांगितलं, त्याच्यानंतर इंट्रोडक्शनचे टाईप्स तुम्हाला सांगितले की कोणत्या पद्धतीने तुम्ही केस स्टडी इंट्रोड्यूस करू शकता, त्याच्यामध्ये इथिकल मॅपिंग काय असतं, कशा पद्धतीने ते तुम्हाला तिथं नमूद करायला तिथं सांगितलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर स्टेक होल्डर मेन बॉडीची सुरुवात कशी करू शकता ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर मेन बॉडीचं स्ट्रक्चर ऑप्शन्स लिहित असताना कशा पद्धतीने लिहायचे ते त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इंट्रो आणि मेन बॉडी आणि कन्क्लुजन एक्झॅक्टली स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं. राईट. ठीक आहे. या पद्धतीने स्ट्रक्चर लक्षात आलेलं आहे तुम्हाला, क्लिअर आहे, हा वाला पार्ट क्लिअर आहे, हा वाला पार्ट क्लिअर आहे. हा म्हणताय क्वेश्चन नंबर 8 तुम्ही, क्वेश्चन नंबर 8. राज्यसेवेचाच पेपर आहे. आपल्याला 7th नंबरला केस स्टडी मेन्शन केली. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 नंबरला थेअरीचा क्वेश्चन आहे, तो नैतिक मूल्यमापन करा, त्या योजनेचं नैतिक मूल्यमापन सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 नंबरला केस स्टडी दिलेली आहे, 10th नंबरला केस स्टडी दिलेली आहे, ही पण एक डिफिकल्ट केस स्टडी होती. आणि त्याच्यानंतर आपल्याला 12th नंबरला केस स्टडी मेन्शन केलेली आहे. हे सेक्शन एचच आहे ते.
सेक्शन एचंच आहे. त्यांनी सेक्शन बी म्हणजे टोटली डेडिकेटेड टू केस स्टडी असा केलेलाच नाही आहे. सेक्शन एचा थेरीचाच पार्ट आहे तो. केस स्टडी जिथं आहे त्यांनी केस स्टडी क्लिअरली मेन्शन केलं आहे ना आपल्याला त्या क्वेश्चनला. डायरेक्टली केस स्टडी मेन्शन केलेला आहे. जिथं केस स्टडी आहे तिथं केस स्टडी नाही आहे, तो थेरीवाला क्वेश्चन आहे आपला. केस स्टडीवाला पार्ट क्लिअर झालाय का सगळ्यांना एकदा मला सांगा. केस स्टडीवाला पार्ट सगळ्यांना क्लिअर झालाय का मला एकदा सांगा. रजिस्टरने ॲज इट इज सगळं UPSCचं स्ट्रक्चर घेतलेलं नाही आहे पहिल्या मेन्सला. अजून मग अगेन मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला हा जर पेपर बघितला आपण, याच्यामध्ये क्वेश्चन्स बघा कसे आहेत. हे UPSCचे ॲक्च्युली क्वेश्चन्स आहेत. UPSC क्वेश्चन या पद्धतीने विचारते, जसे आपण आपल्या मेन्सच्या टेस्ट पेपरमध्ये पण टाकलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट आर द की इथिकल इश्यूज इन दिस केस. त्याच्यानंतर व्हॉट आर युअर ऑप्शन्स ॲज द ॲडिशनल कमिशनर. व्हॉट वुड बी युअर चूजन कोर्स ऑफ ॲक्शन अँड व्हाय. या पद्धतीने दिलेलं नाही आहे आयोगाने डायरेक्टली आपल्याला तुम्ही परिस्थिती कशी हाताळाल ते सांगा एवढंच मेन्शन केलेलं आहे. तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळाल. व्हॉट डू यू नो, जसं GSमध्ये बाकीच्या वापरलेलं आहे 1 2 3 4, की तुम्हाला जे काही माहिती आहे ते लिहा. तशा पद्धतीने इथं गोष्ट केलेली आहे. डायरेक्टली तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन्स तिथं मेन्शन केलेले नाहीत. ओके, क्लिअर आहे हा पार्ट. बाकी आणखी काही असतील इथिक्सचं तर ते डिस्कशन करू आपण आणखी. इथिक्सवाला केस स्टडीवाला पार्ट लक्षात आलाय का सांगा. ARCचे एक डॉक्युमेंट शेअर केली आहे ग्रुपला, ती बघून घ्या. ARCचे डॉक्युमेंट्स इथिक्सशी संबंधित असलेली. इथिक्सवरती एक सेपरेट योजना पण आली होती, त्याची पण PDF आय गेस आहे माझ्याकडे, ती पण मी शेअर करून देतो. एक सेपरेट योजना आली होती इथिक्सवरती, ती पण त्याच्यामध्ये मेन्शन करून देतो. ठीक आहे. बाकी थिअरीवाल्या पार्टवरती घेऊ आपण सेशन आणखी. की आज तब्येत नसल्यामुळं एवढा पार्ट आपण बघून थांबूया. आणखी त्याच्यावरती पण सेशन घेऊया आपण. ओके, आय होप की हा पार्ट तुमचा क्लिअर झाला असेल. थांबायचं. सॉल्व करा तुम्ही, प्रयत्न करा, ट्राय करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी डिफिकल्टीज येतील, काहीतरी चॅलेंजेस असेल ते पाठवा. आणखी मग नेक्स्ट सेशनमध्ये आपण त्याच्या संबंधित गोष्टी तिथं ॲड करूया. ते डाऊट्स तुमचे रिझॉल्व्ह करण्याच्या दिशेने ते सेशन घेऊया आपण नेक्स्टवालं. आधी ट्राय करा तुम्ही, लिहिण्याचा प्रयत्न करा केस स्टडी. आणि त्याच्यासाठी सांगितलं की डायरेक्ट केस स्टडी असा पाठ जमणार नाही आहे. तुम्हाला डेली बेसिसवरती त्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागतील. तुम्हाला डेली कीवर्ड्स काढून ठेवायला लागतील, व्हॅल्यूज काढून ठेवायला लागतील. त्याचे मिनिंग, डेफिनेशन, सिग्निफिकन्स, एक्झाम्पल ते काढून ठेवावं लागणार आहे. तर त्याचा बेनिफिट नंतर होणार आहे. डायरेक्ट तुम्ही अशी केस स्टडी मी घेतो सोडवायला आणि लिहितो, तसं होणार नाही, कसंच होणार नाही. तुमचं मॉरल डाऊन होऊन जाईल सगळ्या गोष्टी नाही जमलं तर. ARC डॉक्युमेंट नाही, तुम्हाला ते ट्रान्सलेट करून घ्यायला लागेल. त्यावेळी ती जी योजना पण खूप जुनी आहे. त्यावेळची योजना पण ती मराठीत मिळेल का नाही डाऊट आहे. खूप जुनी आहे. इंग्लिशवालीचीच PDF आहे ती. ओके, थांबायचं. इथिक्समधलं म्हणताय ना, कोटेशन बेस्ड क्वेश्चन. ठीक आहे, चालेल. आता असंही उद्याचा पेपर झाला मेन्सचा तुमचा, की तुमच्याकडे 2 वीकचा आहे पार्ट. तर त्याच्यामध्ये फुल लेंथवरती फोकस करा. म्हणजे याच्यामध्ये हे जे काही स्पेसिफिक इश्यू असतील त्याशी संबंधित लेक्चर्स आपण घेऊया. ठीक आहे, थांबूया. थँक्यू सो मच. गुड नाईट.